नाही समाधान विठाला भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य न बातया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवे करता उच्चारलेला या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याकडे या अभंगामध्ये मागणी करतात। विठाला कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विधंजाधिकरणतेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी चांगली लागल्या नको फिराफिरी करू कस तरी 2 तास कर मदत ठेवली। शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तुम्ही जसा प्रतिवर्षाप्रमाणे गेली 25 वर्षापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अर्थात या वर्षी आपलं रोपे महोत्सवी वर्ष उपस्थित असलेले सर्व भाविक विको नको प्लेन आवाज आणि फक्त रिटर्न उपस्थित असलेले सर्व माता भगिनी पुरुष मंडळी तरुण मंडळी भजनी मंडळी इथे उपस्थित असलेली महाराज मंडळी संगीतरत्न हरिभक्त परायण लहू महाराज हरिभक्तीपरायण रविदास महाराज सुनील महाराज मृदंगाचार्य वैष्णव महाराज अशा गुणीजनांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला आणि या नामसप्तामध्ये परिसरातून येणारी जी वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा प्रेम असलेली मंडळी त्यामध्ये बारामती तालुक्यातून कोऱ्हाळ्याहून आलेली आमची काही वारकरी संप्रदायातली मंडळी इथे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे राजुरीहून बाप्पू आले ज्यांच्यामुळे इथपर्यंत कीर्तनला येण्याचा सेवेचा योग जे यादव पाहुणे मागच्यामुळे टळलं होतं त्याबद्दल असा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला आपला स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आणि त्याच नामयज्ञातली आजची ही 7व्या क्रमांकाची अर्थात जागराची कीर्तन सेवा आहे। संप्रदायाचा एक नेम अर्थात दंड म्हणून मागणीपर प्रकरणातील शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याकडे या अभंगामध्ये मागणी करतात।
कोणाकडे मागावं, कोणत्या संबंधाने मागावं? तर ऐका, जीवाने जीवाला मागू नये, जीवाने जडाला मागू नये, तर जीवाने देवाला मागावं. का? जीवाने जीवाकडे काही मागितलं तर जीव जीवाला काही देणार? जीव जीवाला काही देणार नाही. का? जीव म्हटलं की दोन्ही समान, एक दिशी परिच्छिन्न अशा स्वरूपाचा जाणारा येणारा दुःख भोगणारा जीव असल्यामुळे जीव जीवाला काही देऊ शकत नाही. हे माझं मत नाही, ज्ञानोबराय म्हणतात. कारणी दुखिया दुखी भेटले, ज्ञानोबराय म्हणतात दोन समान दुःखी एकमेकाला भेटले तर कोण कोणाचं दुःख घालवेल? म्हणून जीवाने जीवाकडे काही मागू नये. जीवाने जडाला काही मागितलं तर जड जीवाला काही देणार नाही. म्हणून जीवाने मागितलं पाहिजे. कोणाकडं? जीवाने मागितलं पाहिजे. कोणाकडं? देवाकडं. मग रोज आपण मागतो का मागत नाही? फुकट दर्शन सुद्धा घेत. बघा, सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात असो किंवा मंदिरामध्ये आल्यानंतर ते कुठलंही पांडुरंगाचं, रामाचं, कृष्णाचं, भैरवनाथाचं, शंकराचं, देवीचं कुठलंही मंदिर असो, तिथं दर्शनाला गेल्यानंतर प्रत्येक जीव अन्य काहीच मागितलं नाही. फुकट कोणी दर्शन घेत नाही. काहीच मागितलं नाही तर एवढं तरी म्हणतो देवा कसा ठेव. आता हे कमी मागणं आहे का? अहो, हे सर्वात मोठं मागणं आहे. कारण याला एकट्याला सुखात ठेवायचं म्हणजे याच्या कुटुंबात कोणाला थंडी ताप सुद्धा आली नाही पाहिजे. का? डॉक्टरकडे जावं लागेल, वेळ जाईल, पैसा जाईल. त्याच्या मुलाला टक्केवारी चांगली असली पाहिजे, फुकट नंबर लागला, त्याचं पीक व्यवस्थित आलं पाहिजे, त्याला मार्केट चांगलं सापडलं. कमी अधिक झाल्यावर दुःखाचा करंट येईल ना त्याच्यात. बघा, हे दिनक्रमाने जीव देवाकडे मागतो. पण आपण मागावं त्याची पूर्तता तात्काळ भगवंतांनी लगेच केली. अशी प्रक्रिया घडली का आतापर्यंत? 2025 पर्यंत घडलंय का कोणाच्या जीवनामध्ये? तुम्ही जे मागितलं देवाकडे आणि लगेच तुम्हाला मिळालं. घडलंय का? असं घडलं नाही. मागितलेलं मिळालं नाही. पण मागत राहणं हा जीवाचा स्वभाव आहे. मिळो अथवा जीवाचा विषय सोडून द्या. या अभंगामध्ये मागणारे कोण आहेत? शांती ब्रह्म नाथ महाराज मागतात भगवंताकडे. आता आपण जे देवाकडे मागतो, मागून मिळत नाही का? मागत राहणं हा स्वभाव आहे फक्त. ऐका, आपण मागावं आणि त्याची पूर्तता भगवंताने करावी असं वाटतंय जीवनामध्ये. तर आपल्या जीवनामध्ये घडलेली काही साधना असावी, काही सेवा असावी, काही तप असावं, काही भजन असावं, काही भक्ती असावी. हे घडलेलं असेल आणि त्या सेवेचं, भजनाचं, भक्तीचं, सेवेचं ऋण देवावर असेल तर त्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवंताला त्याची इच्छा पूर्तता ही करावीच लागते. मग समजून घ्यायचं, तुम्ही असो नाही तर मी असो, आपण मागून तात्काळ मिळत नाही. समजून घ्यायचं आपला अजून मागणे एवढा अधिकार प्राप्त झालेला दुसऱ्या दोष द्यायचे काय काय, आपला विषय सोडून द्या. नाथ महाराज देवाकडे मागतात म्हणजे नाथ महाराजाला भगवंताकडे मागण्याचा अधिकार होता का? तुमच्या माझ्यासारखं जीवन आहे नाथांचं? आपल्यासारखं जीवन नाही. नाथ बाबाला मागण्याचा काय अधिकार आहे? कशावरून? भजन करा सांगतो तुम्हाला. विढाला नाथ महाराजांना मागण्याचा अधिकार कसा होता ते सांगतो तुम्हाला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 108 संतांची मालिका प्रमाणभूत मानलेली. किती संत आहेत? 108 संत हे प्रमाणभूत मानलेले संत आहेत. त्या 108 संतांच्या मालिकेमध्ये संत पंचायतने म्हणजे त्या 5 संताला आणखी थोडस उच्च स्थान आहे. याचा अर्थ बाकीच्या संताला कमी लेखतात असा अर्थ नाही बरं. पण 108 संतांच्या मालिकेमध्ये मुख्य संत सांगितले. किती? 5. त्याला संत पंचायतन असं म्हणतात. ते कोणते 5 संत? त्यामध्ये पहिले महत्वाचे संत आहेत माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे संत आहेत संत शिरोमणी नामदेव महाराज आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. चौथ्या क्रमांकाचे संत जगद्गुरु आणि 5व्या क्रमांकाचे संत सद्गुरु निळोबा आहे. या 5 संताला वारकरी संप्रदायामध्ये संत पंचायतन असं म्हणतात. बघा, 108 संतांच्या मालिकेमध्ये संत पंचायतना पैकी एक आहेत. कोण? बोलत ना, चुकलं तर केस नाही केली तुमची.
नाथ महाराज संत पंचायतांपैकी एक एक हा त्यांचा काय सांगतोय मी अधिकार. चला पुढं. ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा जो एकत्र अवतार झाला तो कोणता? भगवान दत्तात्रयांचा. ते भगवान दत्तात्रय माझ्या नाथ महाराजाच्या दारामध्ये चोपदारकीचं काम करायचे. कोण काम करत होतं चोपदारकीचं? दत्तात्रय भगवान नाथ महाराजाच्या दारामध्ये चोपदारकीचं काम करत होते. हे दंत कथा नाही, त्याचं गाथ्यात प्रमाण आलं. दत्त चोपदारी दत्त चोपदारी करीतसे. म्हणजे दत्तात्रय भगवान ज्यांच्या दारामध्ये चोपदारकीचं काम करत होते हा माझ्या नाथांचा अधिकार. चला त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो. एक दोन दिवस नाही तर तब्बल 36 वर्ष देवाने ज्यांच्याकडे काम केलं. एक दोन दिवस नाही, किती वर्ष? 36 वर्ष प्रत्यक्ष भगवंतानी काम केलं. बघा, नाथ महाराजाच्या भक्तीचं सेवेचं ऋण भगवंतावर आहे आणि त्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवंतानेच वेश पालटला. कारण आहे त्या वेशामध्ये जर भगवान गेले असते नाथबाबाच्या घरी तर नाथ महाराजांनी काम करू दिलं असतं नाही. मग तो भगवान आहे चतुरा. तो भगवंताने वेश पालटला. श्रीखंड्याचा वेश धारण केला. पैठण क्षेत्रामध्ये भगवान गेले. नाथ बाबाच्या वाड्यासमोर गेले. जाऊन नाथ बाबाचे पाय धरले. बाबा काम भेटेल का मला? नाथ महाराजांनी सांगितलं बाबा पहिले आहेत ते पुष्कळ आहे, आता काय कोणाची गरज आवश्यकता नाही. शेवटी पाया पडतोय, हात जोडतोय. बाबा राहू द्या मला आता तुमच्याकडे. पगार पाण्याची काही अपेक्षा नाही, फक्त 2 टाइम राहू द्या मला तुमच्याकडे. बघा, हात जोडून पाया पडून विनंती करून किंवा कापूस देऊन जो काम मागतोय तो सामान्य गडी का? जरा लक्षपूर्वक ऐका. विश्व ज्याच्या समोर रोज हात पसरतय, विश्वाने ज्याच्या समोर रोज हात पसरावा तो कामा करता हात पसरतोय. कोणाकडे? नाथ महाराजाकडे. आणि त्याची ती किविलवाणी अवस्था पाहिली. नाथ महाराजांनी सांगितलं बाबा पाहतो घरी विचारून. आई साहेबाला विचारलं ठेवायचंय का याला? आई साहेबांनी सांगितलं हो पहिले आहेत ते पुष्कळ आहेत, आता काही सध्या कामही एवढं आहे का? श्रीखंड्याच्या वेशामध्ये भगवंताने जाऊन आई साहेबाचे सुद्धा धरले. काय? आई साहेब राहू द्या मला तुमच्याकडे, नका तुमच्यातून वेगळा करू. पगार पाण्याची काही अपेक्षा नाही, फक्त 2 टाइम पोटाला द्या. आई साहेब घर कामात सुद्धा तुम्हाला मदत करील. आणि हा नेम आहे. पुरुषापेक्षा लवकर प्रेम माया उत्पन्न होते. कोणाला? माता भगिनीला. बरोबर, लवकर माया उत्पन्न होते, प्रेम उत्पन्न होतं. आणि मग बघा त्या मायेमुळेच कधी कधी माता भगिनी फसतात. कधी कधी हा त्याची ती किविलवानाची. आता तू नाटकीच आहे ना भगवान. सगळ्या चतुरांचा त्याला शिरोमणी म्हटलंय. बरोबर चेहरा तसा बारीक केला असेल, काय काय केलं असेल. आणि आई साहेबांनी त्याच्याकडे पाहिल्यानंतर आई साहेबांनी सांगितलं नाथ बाबाला अहो असू द्या, राहू दे त्याला. ए रे बाबा, आता तो वेश पालटून आलता म्हणजे काम नाही म्हणून काही परत पंढरपूरला जाया करता आलाय का तू? ए रे बाबा
आत म्हटल्यानंतर भगवान लगेच श्रीखंडेच्या वेशात आत आले. आत आल्याबरोबर लगेच जाऊन दिवाणवर सोप्यावर बसले का? नाही नाही हो, लगेच उचलली. काय? कारण त्यावेळेला घरातच ही व्यवस्था नसत त्यावेळेला, कारण काल 450 वर्षाचा होऊन गेला. लगेच उचलली कावड पाण्यात आणि पाणी भरण्याचं काम केलं 12 वर्ष. किती वर्ष? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही, त्यांचे पाय घरी चक्र पाणी वाहे. बघा, पाणी भरण्याचं काम केलं. किती वर्ष? 12 वर्ष. पुढील 12 वर्षामध्ये धोत्री गंगा तिरी धुतासे कपडे धुण्याचं काम केलं. 12 वर्ष बार धुणे. आणि पुढील 12 वर्षामध्ये श्रीखंड्या चंदन उगळण करी 12 वर्ष फक्त चंदन उगळून देण्याचं काम केलं. बघा, सकाळी नाथ महाराज एकदा स्नान करून पूजेला बसले की श्रीखंडेच्या वेशात भगवंताने फक्त उघडून द्यायचा. बरोबर काय? चंदन. ऐकताय ना? चंदन उघडून देतोय तो कोण आहे? फक्त वेश पालटलेला आहे श्रीखंडेच्या वेशात, पण प्रत्यक्ष विष्णू भगवान आहे. कोण आहे तो? विष्णू भगवान आहे. चंदन उघडून देण्याकरता प्रत्यक्ष विष्णू भगवान आहे. वेश पालटून उघडलेला चंदन ज्यांच्या जवळ पूजा करायला द्यायचा आहे ते कोण आहे? नाथ महाराज आहेत. पण नाथ महाराज सुद्धा बरोबर घेतलेला अवतार म्हणजे शांती ब्रह्म नाथ महाराज. बघा, उघडून चंदन देतोय तो श्रीखंडेच्या वेशात प्रत्यक्ष विष्णू भगवान आहे. उघडलेला चंदन ज्यांच्याजवळ पूजा करायला द्यायचा आहे ते विष्णूचाच अवतार आहे. आणि उघडलेला चंदन ज्या मूर्तीला लावायचा आहे ती मूर्ती कोणाची? तुमची आहे का माझी? ऐका जरा, मूर्ती विष्णूची आहे. मूर्ती कोणाची आहे? विष्णूची आहे. लावणारे विष्णूचा अवतार आहे. आणि
चंदन उघडून द्यायला प्रत्यक्ष विष्णू भगवान आहे. काय आनंद असेल त्या पूजेतला, काय आनंद असेल त्या पूजेतला. बघा 108 संतांच्या मालिकेमध्ये एकच संत आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज, की ज्यांचा प्रपंचही श्रीमंत होता आणि ज्यांचा परमार्थही श्रीमंत होता. 108 संतांची जी मालिका आहे यापैकी सर्व संतांचा परमार्थ श्रीमंतच होता, याच्यात शंका नाही. पण प्रपंच सगळ्या संतांचा श्रीमंत नव्हता. आपण चरित्र नेहमी पाहतो त्याला अपवाद आहेत. कोण? नाथ महाराज. प्रपंचही श्रीमंत आणि परमार्थही श्रीमंत. म्हणून तर नाथ महाराजाच्या घरी रोज 2 टाइम बेत असायचा. कशाचा? पुरणपोळीचा. आहे का कुणी जगातला श्रीमंत असला रोज आहे का त्याच्याकडे? नाही. आणि नाथ महाराजाच्या घरी रोज कथा ऐकायला, ग्रंथ ऐकायला जी रोज माणसं यायची ना, प्रत्येकाला 1 किलो साखर द्यायची जाताना. किती किती? 1 किलो. कोणाला? ऐकणारा. हा, आता आपण जरी एखादा ग्रंथ लावला, रोज आपण 1 अध्याय घेतो. आपण नेम ठेवलेला आहे फक्त, चिमुटका होईना पण देतोय, म्हणजे नियमात आपण आहे. चला, एवढे श्रीमंत होते. कोण? नाथ महाराज. म्हणून संत मालिकेतला राजा म्हटलंय त्यांना. कोणाला? सकळ संत माझे राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सर्व संतांचा राजा म्हटलं. मला हे सांगायचंय, 36 वर्ष ज्यांच्याकडे भगवंताने काम केलं, दत्तात्रय भगवान ज्यांच्या दारात चोपदारकीचं काम करतात आणि जे स्वतः संत पंचायतनापैकी एक आहेत, त्या नाथ महाराजाला देवाकडे मागण्याचा अधिकार एक आपल्यासारखं जीवन आहे. नाथ महाराजाला मागण्याचा अधिकार आहे देवाकडे का आपल्यासारखं जीवन आहे? अधिकारी. आपल्यासारखं जीवन भगवंत देण्याकरता समर्थच आहे, तिथं काही शंका नाही. आणि मागताना सुद्धा तिथं मागावं. सर, जिथं मागितल्यानंतर 100% मिळेल. तिथं मागितलं जे आपल्यापेक्षा मोकळे तिथं हात पसरून काय होणार आहे? तसं नाथ महाराज जाणीवपूर्वक भगवंताकडे मागतात. भगवान देण्याकरता समर्थ आहे. भगवान देण्याकरता कसं आहे? समर्थ आहे. तिथं काही कमी अडचण बघा. आणि समर्थ त्याला म्हणतात. आता समर्थ कोणी कोणालाही म्हणतो. आता पत्रिकेत मी सांगितलं असतं माझ्या नावाच्या अगोदर द्या टाकून, तर काय कोणी केस करणार नाही. पण समर्थ त्याला म्हणतात. ऐका, ज्याच्याकडे कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते त्याला काय म्हणायचं? जो या ब्रह्मांडाचा मालक असतो त्याला काय म्हणायचं? आणि ते प्रमाण विशेषण फक्त भगवंताला आहे, दुसऱ्या कोणाला लागू. समर्थाचे घरी सकळ नाही कदा तुटी कास याची. त्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा, त्याला समर्थ असं. आणि दुसरं समर्थाची व्याख्या अशी, जो या ब्रह्मांडाचा विश्वाचा कोणी त्याला एक म्हणतात काय? समर्थ. दुसरं प्रमाण सांगतो, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, त्याला समर्थ म्हणतात. समर्थाची तिसरी व्याख्या अशी, जो अवदारे संपन्न, ज्याच्याकडे उदारत्व आहे आणि देण्याकरता स्वातंत्र्य, त्याला एक समर्थ असं म्हणतात. आता भगवंताकडे हे सगळं आहे, काही कमी बघा. अवदार्याच्या बाबतीत विचार केला तर देवाकडे काही कमी नाही. तुझे अवदारी जाणू
नेतानं म्हणसी परी कैवल्य ऐशे पवित्र जे वैरी आहे किंवा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची तुकोबराय म्हणतात भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे किंवा ज्ञान उभारायचं मत आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण म्हणजे भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. स्वतंत्रतेच्या बाबतीत विचार केला तर भगवंतांनी आतापर्यंत ज्या ज्या भक्ताला दिलं हे काही कुणाला विचारायची गरज नाही. का गरज नाही? ज्याच्यापासून सगळं हे निर्माण ज्याच्यापासून झालं त्याला कुणाला विचारायची काय गरज? तुझ्या सत्तेने वेदांती बोलणे, तुझ्या सत्तेने वेदांती बोलणे, तुझ्या महिमंडळ ही झाले जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया सर्व सिद्धीचा दाता. किंवा आता प्रमाण दिलं वेद ज्याच्या सत्तेने बोलतो आणि सूर्य ज्याच्या सत्तेने चालतो त्यालाच भगवंताने स्वतः एक श्लोक सांगितला गते भरता निवास शरणम सुहृद प्रभव प्रयस्थानम निधानम. त्या श्लोकाखाली विवेचन करताना ज्ञानोबरायांनी भगवंताची या विश्वावर काय नियामक सत्ता आहे त्याचं वर्णन केलं. पर्वती पैसकान संडावी समुद्री रेखा ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चाळता म्याच निमेला साता काळ ग्रासी तसे भूता. ही सगळी नियामक सत्ता आहे. म्हणजे भगवंताकडे स्वातंत्र्य औदार्य संपन्न आहे. आणि भगवान परमात्मा उदार किती आहे म्हटलं तर त्याच्या उदारपणाच्या हजारो कथा आहेत पुराणात. किती आहेत आणि शेकडो प्रमाण आहेत त्या विषयाचे. तो उदाराचा राणा तो उदाराचा राणा किंवा तो उदाराची राशी किंवा तुझा ऐसा कोणी न देखे उदार किंवा विटेवरी ज्याची पाऊले तुझी एक दानशोध किंवा उदार तो हरी ऐसी कीर्ती अनंत हे थोरी. एवढी प्रमाणात त्याच्या उदारतेबद्दल उदारे तो अवदारे संपन्न स्वतंत्रता आहे. मग भगवंताला समर्थ म्हणतात. अशा समर्थ भगवंताकडे अधिकार संपन्न नाथ महाराजाची मागणी आहे. पण मागणी करत असताना साधूत संतात आणि आपल्यात हाच फरक आहे. बघा बरं कल्पना करा आपल्यापैकी जर कोणावर भगवान प्रसन्न असेल आपल्यापैकी आणि भगवंतानी फुल पावर दिली काय मागायचं ते एकदाच माग. मग आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी नको आहेत ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नको आहेत त्या आपण अगोदर देवासमोर मांडणार का आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तेवढं आपण हस्तगत करणार. खरं बोला ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये हव्या आहेत तेवढ्या अगोदर देवाकडून घेणार का आपल्या जीवनात ज्या गोष्टी नको आहेत त्या देवासमोर मांडणार. खरं बोला कीर्तनात आपण जेवढं पाहिजे तेवढं ऍडजस्ट करणार नको ते बघू बा पुढच्या पंचवार्षिक मध्ये पाहिजे तेवढं तर ऍडजस्ट करणार ना याच पंचवार्षिक बरोबर. हा साध होताना आपल्यात फरक आहे. नाथ महाराजांनी जीवनामध्ये जे जे हवंय ते मागितलं नाही
जीवनामध्ये जे नको आहे ते अगोदर देवासमोर ठेवलंय. बघा हाच फरक आहे आपला. भगवान नाथ महाराज म्हणतात भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. बघा जे नको आहे ते अगोदर मांडलंय देवासमोर. भगवान भक्ती प्रेमाविना जे ज्ञान आहे, भक्ती प्रेमाविना जे ज्ञान आहे ते भगवान मला नको. पण बघा आता नको म्हणतात ते काय? ज्ञान. आता भक्ती प्रेमासह असलं तरी ज्ञानच आहे आणि भक्ती प्रेमा विना असलं तरी का त्याच्यात काही बदल आहे? भक्ती प्रेमासह असलं तरी ज्ञानच आणि भक्ती प्रेमा विना असलं तरी ज्ञान आहे. ऐका जरा, नको म्हणतात ते ज्ञान आहे, नको म्हणतात ते काय? ज्ञान आहे. आणि ज्ञान एक मानवी जीवनामध्ये महत्वाचं मूल्य आहे. तुमचं व्यावहारिक जीवन असो की पारमार्थिक जीवन असो, ज्ञान जर जीवनामध्ये नसेल तर पशु आणि आपल्यात काही फरक. ज्ञानहीन जीवन म्हणजे पशुतुल्य जीवन आहे. आकाराने जरी आपण माणसासारखे असलो पण ज्ञान जर नसलं तर पशुतन आपल्यात काहीच बदल नाही. बघा मग नको म्हणतात ते नाथ महाराज ज्ञान आहे. आता व्यवहारामध्ये कुठलीही गोष्ट मनुष्य नको म्हणत असतो, पण नको म्हणण्याच्या पाठीमागं काही कारण असतात. एखादी वस्तू माणूस नको म्हणतो, बाबा मला ती, त्याच्या पाठीमागं काही कारण असतं. काय कारण असतं? ऐक, तुम्ही एखादी वस्तू मला देताय अशी कल्पना करा, पण ती जर वस्तू सहज चालता चालता जर तिकडे आमच्याकडे मिळत असेल मराठवाड्यात, तर मी काय म्हणणार? एवढ्या दुरून न्यायची काही गरज. सहज मिळत असेल तर मी म्हणणार मला. जर तिकडं कुठंच मिळत नसली, बीड जिल्ह्यात मराठवाड्यातच मिळत नसली, तर मग मी म्हणेन बरोबर इकडून नेऊ. पण सहज प्राप्त होत असेल तर माणूस म्हणतो मला ती नको. एक दुसरं कारण आहे, आपल्याकडे जर शेतात उपलब्ध होते, मार्केटमध्ये आठवडे बाजारात भेटते, तरी माणूस म्हणणार एवढे दोन जिल्हे वलडून न्यायची काही गरज. मार्केटमध्ये भेटत असाल, आपल्याकडे शेतात भेटत असेल, तरी माणूस म्हणतो मला ती नको. किंवा वंश परंपरेने एखादी गोष्ट मिळत असेल, की म्हणजे वडील गेले की वंश परंपरेने ती आपल्याला मिळणारच आहे, असं जर असेल तरी माणूस म्हणतो मला काही नको. आता बाबा गेल्यानंतर मला ती, त्यामुळं मला ती. आता इथं नको म्हणतात ते काय? ऐका थोडस. इथं नको म्हणतात ते ज्ञान. मग ज्ञान सहज प्राप्त होतं का, हा पहिला प्रश्न आहे. ज्या अर्थी महाराज म्हणतात मला ते नको, त्या अर्थी ज्ञान सहज मिळतंय का? तर ऐका, ज्ञान सहज प्राप्त होत नाही आणि ज्ञान कोणालाही प्राप्त होत. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता सुद्धा अधिकारी असावा लागतो, तरच ज्ञान प्राप्त होतं, अन्यथा होत नाही. म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता सुद्धा काय पाहिजे? अधिकारी पाहिजे. मग कोण येतो ज्ञानाचा अधिकारी? ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता काय लागतो? अधिकारी लागतो. मग कोण येतो ज्ञानाचा अधिकारी? नाथ महाराज तर ज्ञानीच आहेत ना, संत हे ज्ञानीच असतात. ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, मिळवायचंय, तो सुद्धा काय लागतो? अधिकारी लागतो म्हणतोय मी. ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, म्हणजे मिळवायचंय, तो सुद्धा काय लागतो? अधिकारी लागतो. तो कोण आहे मी म्हणतोय असं तुम्हाला? त्याला साधन चतुष्टय संपन्न म्हणतात. काय म्हणतात त्याला? साधन चतुष्टय संपन्न. नाही लावलं तरी होत. परमात्मा महागटाने आवाज दिसायची तर मी म्हणून इकडं सटकी विडाला विडाला विडाला. त्याला साधन चतुष्टय संपन्न म्हणतात. काय म्हणतात त्याला? हा. पण आता हे जर विचारसागर ग्रंथ ऐकला असला, झाला असला, तर लक्षात येईल असंच चाटाड चुटाड कीर्तन ऐकून काय मेळ लागणार नाही. मायेचा सागर, बापाचा डोंगर, गारवा, वनवा, जिजू जिजू मन का, काय अशा बऱ्याच घाणघाण गोष्टी आल्या. कारण ही कविता म्हणायची आणि गाणे म्हणायची पहिली गोष्ट जागा नाही, पण अनाधिकारी माणसं संप्रदायात आल्यामुळं हे घोटाळे झाले. ज्याला कुठलाच वारसा नाही, फडकऱ्याचा वारसा नाही, संस्थेचा वारसा नाही, पाठशाळेचा वारसा नाही, याचं उलसं ऐकलं त्याचं उलसं ऐकलं,
कानात वायरी घालून त्याचं एक गाणं पाठ केलं, त्याची एक कविता पाठ केली. आमचे वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, अरे हे तुकडं मागून पंगत घालणारी आवला दिसती. हा विढाला 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 त्याला म्हणतात अधिकारी. ज्ञान प्राप्त करून घेणारा जो अधिकारी त्याला साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतात. सांगतोच आता, कधी कधी ऐकलं बी पाहिजे, नाही कळालं तरी ऐकलं. हा नाही वा ते कळतच नाही, मग का कळायचं, नदीला गेलं कळून तुला की असंच अशाच गोट्या लुटीत बसला तर मकरंद कवा सेवन करायचं, ते त्यालाच मकरंद समजतोय. गोळी लुटीतोय लुटीतोय लुटीत आणि चढाला वरगाळली की पुन्हा माघारी येते. हा त्याच्याकरता गोळ्या लोटायसाठी जीवन नाही आपलं, मकरंद सेवन करण्याकरता जीवन आहे. आता नाही लक्षात यायचं गोळ्या लोटायचं. चला ठीक आहे. त्याला साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतात. मग साधन चतुष्टय संपन्न कोणाला म्हणतात हा प्रश्न आहे. तर ऐका, ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे काय आहे विवेक, ज्याच्याकडे वैराग्य आहे, समाधी षटक आणि मुमुक्षता हे 4 लक्षणं ज्याच्याकडे असतात त्याला साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतात. तो त्या ज्ञानाचा अधिकारी म्हणजे प्राप्त करून घेणारा. आता पहिलं लक्षण आहे विवेक. पहिलं लक्षण कोण आहे? विवेक. विवेक म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत विचार. विवेक म्हणजे विचार, पण भलताच विचार म्हणजे विवेक. मग आहे मी कोण हा करावा विचार मने ज्ञानेश्वर, त्याला विवेक म्हणतात. किंवा मी कोण आहे, मी आलोय कुठून, मला इथे येऊन करायचंय काय अमृती लोकात, मला जायचंय कुठे, त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचा आणि माझा काही अनन्य संबंध आहे, तया नाम विवेक. त्याला काय म्हणायचं? हा पहिला असला पाहिजे. दुसरे वैराग्य. दुसरं काय? वैराग्य कशाला म्हणायचं? इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात काय? वैराग्य. आता लोक कोणी कशालाही वैराग्य म्हणतात. एखादं बायका पोराला सोडून निघून जरी गेलं, पण ते वैतगून जरी गेलेलं असलं तरी काही मूर्ख माणसं म्हणतात नाही त्यांना वैराग्य प्राप्त झालं, त्यांनी सगळं सोडलं. वैराग्य नाही, ते वैतगून गेलेले लोक त्यालाही वैराग्य म्हणतात. पहिले आपलं वार करायचेच घालीत होतो पांढरे शिपे, नंतर केले त्यांनी कसले, तरी लोक म्हणतात नाही नाही त्यांना आता प्राप्त झालं काय? बघा चिरकुटे नाही, चिरकुटाचा वैराग्याचा काही संबंध नाही. किंवा एखाद्याने राधले भाऊ, लोक म्हणतात त्यांना प्राप्त झालं. म्हणजे कसं काय? त्यांनी छटा वाढेल म्हणजे झेपऱ्याचा वैराग्याचाही संबंध नाही. म्हणजे मला तर कुठं अजून त्याचं प्रमाण 20 श्लोक सापडलेला, म्हणजे राखू नये असं नाही, मला म्हणायचंय फक्त त्याचा वैराग्याचा संबंध. पण हे कशालाही वैराग्य कधी म्हणतात माणसं? चांगलं न ऐकण्याचा परिणाम, चांगलं न वाचण्याचा. मग वैराग्य कशाला म्हटलं इथं? इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात. येतंय लक्षात? काय काय? तेच इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. आता याच्यापेक्षा सोपं नाही. ऐका, इह लोकातले भोग, सत्ता, संपत्ती, सगळं काही गडगंजे. का त्याच्यापेक्षा सोपं सांगू? आपण एखाद्याचं वर्णन करताना म्हणत असतो महाराज त्यांच्या घरी काय कमी आहे, महाराज त्यांच्या घरी सोन्याचा, म्हणजे त्यांच्या घरी सकाळी उठलं कीच पीठ पितात का? असं नाही अर्थ त्याचा. गडगंज संपत्ती त्याला हे लोकातले भोग म्हणतात. स्वर्गातल्या भोगाचं वर्णन ज्ञानोबा करतात. जे थांबरत्व हे सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. हे स्वर्गातल्या भोगाचं वर्णन. ते स्वर्गातले भोगही सगळे प्राप्त आहेत, इह लोकातले भोगही प्राप्त आहेत. पण सगळे भोग प्राप्त असून त्या भोगाबद्दल ज्याचं पूर्ण चित्त विटलेलं आहे, विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे, किंवा त्याच्याच संबंधाने आपल्या धर्मग्रंथामध्ये श्लोक आला इंद्रियार्थेषु वैराग्य. त्या श्लोकाखालच्या वावे बघा. वमेलियांना लाल न घोटी जीवी रसना, कांगन सुया लिंगना प्रेताची, या विष खाली नागवी, जळत घरी नरी घाली, व्याघ्र विवार न करावी वस्ती देवी, धडधडी तलू रसी, उडी न घालावी जैसी, न करावी उसी आजगराची. अर्जुना तेने पाडे
जयाच विषय वार्ता नावडे निधीच कही तोंडे इंद्रियाचे निजावो अथवा यही कीर्तिका स्वर्गीचे भोग पाईक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मन माझे. आता हे ज्ञानोबरांनी सगळे तुमच्या व्यवहारातले दृष्टांत दिले. व मेली अण्णा काय म्हणतो तुम्ही त्याला? उलटी ओकारी वांती. पडलेली वांती ओकारी कोणी परत घेतं का? अहो म्हटलं एरवीची वेगळी ही सत्तातल्या पंक्तीची घ्या असं नाही भाऊ. ते कुठल्याही पंक्तीची असली नुसती एखाद्याने केलेली पाहिजे काय वांती तरी आपल्याला तिच्याबद्दल किंवा भावना निर्माण होती का नाही? आता हे सगळे ज्ञानोबराय तुमच्या व्यवहारात दृष्टांत दिले. ज्ञानोबराय म्हणतात जशी पडलेली वांती नुसती पाहिलं तरी आपल्याला तिच्याबद्दल किळस भावना निर्माण होते ना, तसं ज्ञानोबराय म्हणतात जो वैराग्यवान पुरुष आहे त्यांनी लोकातले स्वर्गातले भोग जरी पाहिले तर त्याला ते वांतीप्रमाणे वाटतात. मग त्याचा स्वीकार करेल का? मग बघा आता सगळे दृष्टांत सांगून वेळ नाही घेत. ज्ञानोबराय म्हणतात जशी पडलेली वांती कोणी परत घेत, जाऊन प्रेताला कोणी आलिंगन देत, सर्प उशाला घेऊन कोणी झोपत, वाघाच्या विवारात जाऊन कोणी राहत, लोह रसात कुणी उडी घालत नाही, अग्नी प्रवेश कुणी करत नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात वैराग्यवान पुरुषाला विषय वार्ता कानावर पडलेली सुद्धा विषय वार्ता आवडत नाही. भोगण्याचा प्रश्न पुढे असतो. त्याला एवढं वैराग्य. पहिलं विवेक, दुसरं वैराग्य, तिसरं समाधी शक्य आहे. ते 6 प्रकारचे शम दम उपरम तितिक्षा. त्याच्यात मनोनिग्रह सांगितलेला आहे, इंद्रिय निग्रह सांगितलेला आहे. चला मुमुक्षता म्हणजे मोक्ष प्राप्तीची तीव्र जिज्ञासा. हे 4 लक्षणं ज्याच्याकडे असतात त्याला साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतात. तो त्या ज्ञानाचा काय झाला? अधिकारी. मग त्याला प्राप्त होत असतं काय? ज्ञान. म्हणजे एवढं कठीण आहे प्राप्त करून घेणं. त्याच्याकरता तो साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. त्याच्याकडे हे 4 लक्षणं पाहिजेत, विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षता म्हणजे मोक्ष प्राप्तीची तीव्र जिज्ञासा. हे 4 लक्षणे असतात ज्याच्याकडे त्याला साधन चतुष्टय संपन्न म्हणतात. तो त्या ज्ञानाचा काय झाला? अधिकारी. त्याला प्राप्त होत असतं काय? एवढं कठीण आहे तरी महाराज म्हणतात मला ते नको. बरं चला मग नको म्हणतात म्हणजे ज्ञान मार्केटमध्ये भेटतं का? मार्केटमध्ये भेटत नाही. बरं राणा डोंगर दऱ्यात पुढं नाही भेटत. त्यांचंच प्रमाण आहे नाथांचं. ब्रह्मज्ञान नाही मिळत हे हाती, ब्रह्मज्ञान नाही मिळत हे हाती, ब्रह्मज्ञान नाही मिळत हे हाती, ब्रह्मज्ञान नाही मिळत हे हाती. हिंदता कपाटी राणी वनी, हिंदता कपाटी राणी वनी, ब्रह्मज्ञान नाही मिळत हे हाती, ब्रह्मज्ञान नाही मिळत हे हाती. नाही मिळत हे हाटी. हाट म्हणजे बाजार. हाट म्हणजे बाजारात भेटत नाही. ब्रह्मज्ञान नाही मिळत हे हाटी म्हणजे बाजारात भेटत नाही. हिंडता कपाटी राणी वनी, दर्या खोऱ्यात रानावनात ब्रह्मज्ञान भेटत नाही. बाजारात भेटत तरी महाराज म्हटले मला ते नको. बर मग ज्ञान वंश परंपरेने भेटतं का? बघा काही काही माणसं वर्णन करताना म्हणतात एखाद्या घराण्याचं, हो महाराज त्यांची 5वी पिढी, पंजोबा एवढे विद्वान होते, आजोबाई तसे ज्ञानी होते, त्यांचे वडील सुद्धा तसेच होते विद्वान, त्याच्यामुळे त्यांना सहज प्राप्त होतं की नाही? होतं की नाही? पडलेत मुस्कळ्या? नाही सगळ्याला नाही, कोणालाच मिळत नाही. ऐका मी सांगतो, वंश परंपरेने तुम्हाला संस्कार पारमार्थाची भेटते. काय भेटत? पारमार्थाचे वंश परंपरेने घराण्यातून 4-5 पिढ्यातली वारी, भजने, व्रत वैकल्ये हे जर सगळं घराण्यात चालू असलं तर पुढच्या पिढीला त्याचे संस्कार ऑटोमॅटिक हा. पण ज्ञान नाही तसं भेटत वंश परंपरेने. ज्ञान हे ज्याचं त्याला स्वतंत्र मिळवावं लागत असतं.
बाकी सगळं भेटेल तुम्हाला वंश परंपरेने, स्थावर मालमत्ता, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, शेतीवाडी, काय गुरं ढोरं, कोंबड्या झोंबड्या, गोदड्या वळकड्या, काय असेल नसेल ते वडिलांनंतर तुम्ही काय 2-4 भाऊ असताना ते बरोबर सारखी वाटणी करून भेटल. बाकी सगळं भेटल, स्थावर मालमत्ता, ज्ञान नाही भेटत. कल्पना करा, श्रीमंत मनुष्य एक 200 एकर क्षेत्र आहे त्याला, किती, आणि बागायती क्षेत्र आहे 200च्या 200 एकर लावलेला आहे. म्हातारही श्रीमंत, 4 मुलं, एक 2 कोटीचा बॅलन्स आहे म्हाताऱ्याच्या नावावर. किती कोटीचा? 2 कोटीचा बॅलन्स आहे. 200 एकर ऊस आहे, 4 मुलं आहेत, चौघाला 4 बंगले बांधून ठेवले, चौघाला 4 4 व्हीलर या, 2 व्हीलर या, ट्रॅक्टर, गाड्या गोड्या, सगळं काही. म्हातारा तब्येतीने तसं 110 वर्ष म्हातारा जातं, अशी कांबळ पिंबळ सुटलेली होत. आणि पंचकृषीत तेवढा विद्वान माणूसही, त्याच्यासारखा पंचकृषीत विद्वानही कुणी नाही. 110 वर्ष जगलं म्हातारा. एक दिवशी आला अचानक म्हाताऱ्याला, हरिपाठ पाठ केल्यावर सगळं बरेच जण म्हणले 25%. बरं आला तर तुमच्या मनाने आला, अटॅक आला, म्हातारं गेलं. त्या म्हाताऱ्याचं 10वं 13वं झालं, 14वा सुद्धा झाला. आणि सगळे पाहुणे रावळे आता गेले, पण ते 4ही भाऊ एकत्र बसले. आणि त्याच्यातले एक जणांनी सांगितलं, ठीक आहे बाबा, दादा होते तोपर्यंत आपलं एकत्र चाललं, सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतंय आता आपलं यांच्यापेक्षा ही मूवी तुमच्या जास्त पाठ आहे ना. कारण 70% घर विभक्त झाले. कोणामुळं? म्हणजे मी म्हणत नाही, हे म्हणतात बरं, नाहीतर तुम्ही मला अजून थांबायचं. ऐका, त्यांनी सांगितलं ठीक आहे आपलं घ्या, काही विभक्त. म्हटलं घ्या तर घ्या. मग भाऊबांधातले 4 शहाणे माणसं, नातेवाईकातले 4 शहाणे बोलवले आणि घेतलं नाव, झाले विभक्त. विभक्त झाल्यानंतर गावात, परिसरातल्या गावात चर्चा झाली थोडीशी. अरे म्हातारा होतं तोपर्यंत सगळं टिकून राहिलं, म्हाताऱ्याच्या पाठीमागं मुलांनी काही टिकवलं नाही, झाले विभक्त. 15 दिवसात तर विभक्त झाले. मग बाकीचे म्हणतात, अरे जरी विभक्त झाले तर काय अडचण आहे त्यांना, विभक्त झाले म्हणून काय अडचण आहे का? म्हटले कसं काय? अरे म्हाताऱ्याच्या नावात 202 कोटी रुपये होते. किती होते? 2 कोटी. म्हणजे प्रत्येक मुलाला आले 50-50 लाख. अरे 200 एकर म्हाताऱ्याची बाग आहे, ती शेती ऊस आहे सगळा, प्रत्येक मुलाला 50-50 एकर वाटून आलाय. काय म्हणजे 50-50 एकर बागायत आलं, 50-50 लाख रुपये बॅलन्स आला, प्रत्येकाला बंगला बांधून ठेवलाय, गाडी गुडी सगळं काही. काय अडचण आहे त्यांना विभक्त जरी झाले तरी? दुसरा एक जण म्हणतो, अरे पण आपल्या पंचकृषीत तेवढा ज्ञानी कुणी, तेवढा विद्वान आपल्या भागात कुणी? तो दुसरा म्हटला, अरे ते सुद्धा दिलं 4 पोरांना वाटून, ज्ञान सुद्धा दिलं की नाही? तुम्ही म्हणले होते नाही मिळत वंश परंपरा. बघा, जमीन मिळाली, बँक बॅलन्स मिळाला, गाड्या घोडे हे सगळं बरोबर 4 चौघाला 4 हिस्से करून सगळं मिळालं, कमी जास्त काही नाही मिळालं. पण ज्ञानाचे केले का 4 वाटण्या? नाही ना. ज्ञान हे गेलं कोणाबरोबर? याचा अर्थ आहे वंश परंपरेने ज्ञान भेटत नाही. बाकीची तुम्हाला जमीन जुमला बँक बॅलन्स सगळं भेटल, ज्ञान भेटत नसतं. ज्ञान हे ज्याचं त्याला मिळवावं लागत असतं. विठाला मला हे सांगायचंय, ज्ञान सहज प्राप्त होत नाही. ज्ञान बाजारात भेटत, ज्ञान रानावनात भेटत, आणि ज्ञान वंश परंपरेने भेटत नाही. एवढं असतानाही महाराज म्हणतात मला ते नको म्हणतात. का नको म्हणतात? त्याचं कारण, ज्ञान का नको म्हणतात आणि कोणतं ज्ञान नको म्हणतात? बघा, महाराज इथे म्हणतात भक्ती प्रेमा विना जे ज्ञान आहे ते मला नको. पण भक्ती प्रेमा विना असलं तरी ते ज्ञानच आहे ना. मग का नको? त्याचं कारण सांगितलं. अभिमान नित्य नवा दया माने
उत्तरार्धामध्ये सांगितलं अभिमान नित्य नवा तया. नाथ महाराज म्हटले का नको म्हटले ते ज्ञान भक्ती प्रेमा विना. बघा ज्या ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड, ज्या ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड नाही त्या ज्ञानाचा दुष्परिणाम काय होतो तर नाथ महाराज म्हटले बाबा त्या ज्ञानाच्या पाठीमाग अहंकार आहे, अभिमान आहे. अभिमान नित्य नवा तया माझी. आणि बघा त्या ज्ञानाच्या पाठीमाग अहंकार अभिमान आहे. आणि जर ज्ञानाचा अहंकार अभिमान असेल तर उद्धार होत जीवमुक्त होत त्याला अधोगतीला जावं लागतं. अहंकार बाळगला तर त्याला पुढे जावं लागलं अधोगतीला. हे नुसतं नाथांचं मते असं नाही, ज्ञानोबरायकडे चला, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञाना पाठी. सज्ञानाच्या झोंबे पाठी नाना संकटी नाचरी. बघा ज्ञानोबराय इथं काय म्हटलं, विशेष नलगे अज्ञाना पाठी. म्हणजे अज्ञानी आहे ना जरा त्याच्या पाठीमाग विशेष करून तू लागत नाही. कोण? अहंकार अभिमान. विशेष नलगे अज्ञाना पाठी म्हटलंय म्हणजे आपल्या सोपं सांगतो. त्याच्यापेक्षा आपण खेळात लिंबू टिंबू म्हणून एखादं सोडून देतो ना बार, लिंबू टिंबू म्हणून सोडतात की नाही, हा कच्च लिंबू. हा आता मला आता लई दिवसापासून आता खेळण्यात नसल्यामुळे ठीक आहे, इकडे कच्च लिंबू म्हणतात, आमच्याकडे काही बघा लिंबू टिंबू म्हणतात म्हणजे बारकं. बारकं म्हणजे अज्ञानी. तसं ज्ञानोबराय म्हणतात विशेष नलगे अज्ञानापाठी. अज्ञानाच्या पाठी विशेष करून तो लागत नाही. कोण? अहंकार अभिमान. पण बघा पुढं काय म्हटलं, सज्ञानाच्या झोंबे पाठी नाना संकटी नाचवी. नाचवतो म्हणजे काय करतो, सारखं इथं हात लावायला होतो. या गावात माझ्यासारखा ज्ञानी कुणी, या भागातही माझ्यासारखा विद्वान, अहो एवढंच काय पुरंदर तालुक्यात माझ्यासारखा कुणी, पुणे जिल्ह्यात सापडायचं नाही माझ्यासारखा ज्ञानी. हे सारखं इथं जे हात लावतं ना, मी 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 माझ्यासारखं, असं त्यालाच म्हणायचं नाना संकटी नाचवी. ते गप्प सारखं इथं हात लावायचं. बघा पूर्वीच्या कालामध्ये त्या आता काही ते दिसत नाही तो खेळ, छोट्या छोट्या अशा एवढ्या बाहुल्या राहायच्या बघा त्या अशा त्या कटपुतली का काहीतरी असं म्हणायचं. आता ते मला वाटतं मी आता काय 5-25 वर्षात मला कुठे दिसलं नाही, पण पूर्वी ते लहान असताना असायचं ते. आणि त्या बऱ्याच जुन्या मंडळींनी सगळ्या पाहिलेल्या आहेत त्या छोट्या छोट्या बाहुल्या. कुठं पाहिलेल्या तुम्ही? म्हणजे यात्रेत पाहिलेल्या का जत्रा बापू? कारण जत्रा वेगळी, यात्रा वेगळी, वारी वेगळी. जत्रा तिला म्हणतात जिच्यात उभं आडवं असतं. ती उभं म्हणजे तिला जत्रा म्हणायचं. तिला काय म्हणायचं? जत्रा. मसोबाची, वारकऱ्याची. कारण देव तसे दलिंदर, आहार दलिंदरच, आणि फक्त त्याच्यापेक्षा दलिंदर. सगळा कार्यक्रम दलिंदर येतो. हा हलकटपणाचा. कारण
चांगल्या देवाला हे काही गोष्टी लागत असं भंगार भोंगार चालतच. मग ही भंगार भोंगार जिथं चालतंय म्हणजे देव सुद्धा त्याच मापाचे ना, फक्त त्याच मापाचे. अनाहारही ज्याच्यात आडवं उभं असतं ती जत्रा, ज्याच्यात आडवं उभं नसतं आपलं कुळदैवते, आपलं ग्रामदैवते, त्याचा वार्षिक उत्सव केला जातो. त्याला काय म्हणायचं? यात्रा. बघा पूर्वीच्या काळामध्ये जास्त चैत्र वैशाखातच बऱ्याच यात्रा राहायच्या. देवीची राहायची काही गावामध्ये, काही ठिकाणी भैरवनाथाची यात्रा, पुढं ज्योतिबाची यात्रा, पुढं महादेवाची यात्रा, म्हणजे प्रत्येक भागामध्ये त्या आणि चैत्र वैशाखात त्या राहायच्या काय यात्रा. आणि लाईट नव्हती, बागायत क्षेत्र नव्हतं, धंदे नव्हते, सर्व्हिस नव्हतं. त्याच्यामुळे एखाद्या खेडेगावातली यात्रा असली तर 5-25 खेड्यावरचे लोक यायचे. पुढं बरं तेव्हा काय खर्च नव्हते, 4-5 रुपये 10 रुपये भेटले की सगळं काही ज्ञान काही काय उडत नव्हते. मग सगळे असे बरं पायीच यायचे लोक, कोणी बैलगाडीने यायचे. बरं तिथं नाना प्रकारचे खेळ असायचे. ते राडगाडग असायचं, बेरगते, पाळणं. आता काही काहीला पाळण्यात बसणे इतके पैसे नसायचे, तरी ते बसणारे इतकाच आनंद खालून घेत होत ते. कुणी त्याच्यात बसायचं, कुणी ते असं ते बेरक, नाना प्रकारचे खेळ असायचे. आणि त्याच्यात लुटणारे लोकही असायचे. बघा काही काही जे रस्ते येतात ना त्या गावाला, त्या रस्त्याच्या पहिल्या तोंडाला टेबल लावून बसलेले असायचे. 10ला 20, 20ला 40, 40ला 80, 80ला 160. आणि खेड्यावरचे हे गाभोळे गडी 5-10 रुपये घेऊन गेले. तिथं गर्दी असते की तिथं जाऊन ठोकणार. आणि ते तिथं ती लावणारे पहिल्यांदा जे असते ते त्यांचेच असतात. मग ह्याला वाटतं ह्याने 2दा आणलेत म्हणजे आपल्याला सुद्धा माझा हे गरीब बळत आडून गागून रडून गागून 10 रुपये घेतलेले त्यांनी. आणि ते एकदा लावले गेले की छ्याला मोकळं ना ते. यात्रेत अनेक प्रकाराने लुटणारे लोक असतात ना. मग तिथं तो खेळ चालायचा पूर्वी. मला हे सांगायचं कोणचा? त्या बाहुल्याचा. आणि काही काही अजूनही बघा, अजूनही यात्रेला माणसं जातात. तिथं गेल्यावर ज्या देवाची यात्रा आहे त्या देवाचं दर्शन घेणार नाही. सारखं ऊन जरी असलं चैत्र वैशाखातलं एवढं ऊन, तरी त्या गावातल्या सगळ्या गळी बोलाने धक्के खात खाली पाय पोपाटा उडतोय, ऊन लागत आहे, पण धक्के खात सगळं नुसतं फिरत राहणार ते. आणि मग तिथं जी त्या बाहुल्याचा खेळ चाललेला, लोकांची चौक पण झुंबड पडलेली असते बघायला. मग याला वाटतं एवढी झुंबडी म्हणजे काहीतरी विशेष आहे. मग याला गेल्यानंतर दिसत नाही तर जे पुढे उभा आहे त्यांच्या बघत असताना ते छोट्या छोट्या बाहुल्या बघा अशा नाचायच्या. त्या कशा नाचतात त्याचा काही मेळ लागत नसतो. त्या 2 ज्या बाहुल्या असायच्या ना, त्याला बारीक एकदम सूक्ष्म धागे असायचे. एकदम बारकाईने पाहिलं तर तो धागा दिसायचा, नाही तर दिसत. त्या 2 बाहुल्याला 2 धागे. आणि तो नाचावणार असतो ना, त्याच्या ह्यात बोटात एक चिकटवलेली मेण्याच्या गुंडीत तो दोर आणि हा एका. आणि ते हात टांगून मागं उभं राहणार, ते मागं बोट हलवणार. जसे जसे बोट हलवणार तसे तसे त्या बाहुल्या नाचणार. बाहुल्या नाचत नाही, नाचवणारा वेगळा आहे ना. तसंच आहे जे इथं हात लावतं ना सारखं, इथं सारखं हात लावतं ना, ते कोण लावायला होतंय? अहंकार, अभिमान, संज्ञा नाच्या झोंबे कंठी, नाना संगटी नाचवे. म्हणजे ज्ञानोबरायचं मध्ये तो अहंकार त्याला गप बसू देत नाही, सारखा मी करायला होतो. नाथ महाराज म्हटले अभिमान नित्य नवाता, या त्याच्या माग अभिमान नित्य नव्याने उभा आहे. ज्ञानोबराय म्हटले सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संगटी नाचवी. चला तुकोबराय, तुकोबराय म्हणतात ज्ञान कितीही मिळवलं, ऐका, ज्ञान कितीही मिळवलं पण त्या ज्ञानाचा जर तुम्ही बाळगला काय अहंकार अभिमान, तर तुकोबराय म्हटले उद्धार तर सोडून दे बिट्या, पण तू जावा लागल कुठं? तुका म्हणे नरकी खाली अभिमान जरी होय ज्ञान सर्वता जरी होय ज्ञान सर्वता जरी होय
अभिमान अभिमान नरकी घाली तुका म्हणे पण कधी जरी होय ज्ञान गर्व ताठा ज्ञानाचा जर अहंकार गर्व असेल तर तुकोबराय म्हणतात ज्ञान प्राप्त करूनही त्याला जावं लागेल पुढं तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा तुकोबरायचं मते ज्ञानोबराय म्हणतात सज्ञानाच्या झोंबी कंठी नाना संकटी म्हणून नाथ महाराज म्हटले भगवान त्यापेक्षा मला ते ज्ञानच नको कोणतं भक्ती प्रेमा विना जे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या पाठीमागची ही प्रक्रिया बरं तुकोबराय म्हणतात त्या ज्ञानाच्या पाठीमाग अहंकार आहे त्याच अहंकारामुळं ज्ञानाच्या बाळगलेल्या जावं लागेल त्याला कुठं ज्ञानोबराय सुद्धा तेच म्हणतात ज्या ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड नाही तेच नाना संकटी नाचवी नाथ महाराजाचं सुद्धा तेच म्हणणं आहे भक्ती प्रेमा विना जे ज्ञान आहे ते मला नको का नको भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा का अभिमान नित्य नवा तया मग ऐका ज्ञानाला भक्ती प्रेमाची जोड नसेल तर त्या ज्ञानाच्या पाठीमाग अहंकार आहे अभिमानी पण भक्ती प्रेमासह ज्ञान असेल तर भक्ती प्रेमासह ज्ञान असेल तर चालतं आणि वारकरी संप्रदायाला अभिप्रेत तेच ज्ञान आहे कोणतं भक्ती प्रेमासह जे ज्ञान आहे तेच वारकरी संप्रदायाला अभिप्रेत आहे भक्ती प्रेमा विना किती ज्ञान असेल किती पदव्या मिळवलेला असेल तर त्याचा स्वतःचाच होईल काय उद्धार याची शाश्वती बाकीच्याच पुढला त्याचाच होईल मग नाथ महाराज ते ज्ञान नको म्हणतात भक्ती प्रेमा विना जे ज्ञान आहे ते मला नको पण भक्ती प्रेमासह असेल तर मग चालतं याचा अर्थच तो आहे की ज्ञान सुद्धा भक्ती प्रेमासह असेल तरच ते मोक्षाला उद्धाराला जन्म मरणाच्या निवृत्तीला कारण आहे भक्ती प्रेमा विना ज्ञान असेल तर उद्धार सोडून द्या मोक्ष प्राप्ती सोडून द्या जन्म मरणाची निवृत्ती सोडून द्या उलट त्याला अधोगतीला म्हणजे नरकात जाण्याची वेळ येईल काय नसेल तर भक्ती प्रेम त्या ज्ञानाला जोड नसेल तर मग महाराज म्हणतात भगवान भक्ती प्रेमा विना जे ज्ञान आहे ते मला नको भक्ती प्रेमा विन ज्ञान नको का अभिमान नित्य नवा तया बर भगवान म्हणतात बरं ठीक आहे भक्ती प्रेमा विना ज्ञान नको म्हणतात ठीक आहे भक्ती प्रेमासह चालेल बर आणखी काय हवंय प्रेम सुख भगवान द्यायचंच असेल नाथ महाराज म्हणतात तर प्रेम द्या प्रेम सुख देई प्रेम सुख देई का प्रेमाविना नाही मग बघा तुमचा व्यवहार असो की परमार्थ असो दोन्हीतही गरज आहे कशाची प्रेमाची कशी ती सांगतो तुमचं कुटुंब एकत्र चालावं असं वाटतंय कुटुंबात काय पाहिजे एकमेकाबद्दल त्याच्याशिवाय कुटुंब सुद्धा एकत्र चालत भावाभावात काय पाहिजे जावा जावात सासू सुनात बाप लेकात पती पत्नीत जर प्रेम असेल तर कुटुंब व्यवस्थित चालेल गावामध्ये तुमचं गाव एकत्र चालावं वाटतंय तर गावामध्ये सुद्धा एकमेकाबद्दल काय पाहिजे एखादं मंडळ आहे एखादं ट्रस्ट आहे ते सुद्धा एकत्र व्यवस्थित चालावं त्याचा विकास व्हावा असं वाटतंय तर ट्रस्टीतले बॉडीतले सगळ्याबद्दल एकमेकाबद्दल काय पाहिजे
मग प्रेमाशिवाय जर सामान्य व्यवहार चालत नाही. मग नाथ महाराजांनी प्रेमाची मागणी का केली त्याचं दुसरं कारण सांगतो. परमार्थामध्ये प्रत्येक कर्म करताना, परमार्थातलं प्रत्येक साधन करताना त्याच्यात गरज आहे कशाची. कोणतं पूजा करताय त्याच्यात प्रेम असलं पाहिजे, पारायण करता प्रेम असलं पाहिजे, श्रवण करता प्रेम असलं, भजन करता प्रेम असलं, कीर्तन ऐकता किंवा करता प्रेम असलं, वारी करता प्रेम असलं. आणि प्रेम जर नसेल आणि हे सगळं जरी केलं तर त्याला ती नुसती क्रिया ठरत. ती काय ठरत. आणि परमार्थामध्ये प्रत्येक कर्म करताना त्याच्यात असलं पाहिजे काय, प्रेम असलं पाहिजे. बघा पूजा करताय, आता काही माणसं नाविलाजाने काही परमार्थातलं कर्म करतात. आता 2-3 पिढ्यातली वारी बुवा, पंजोबांनी केली, आजोबांनी केली, वडिलांनी केली, वडील गेले अचानक. वडील गेल्यानंतर 6 महिने आषाढी वारी. पण आई सारखी सांगत असते आपल्या मुलाला, अरे आपली आता 4थी पिढी चालू, कितवी 4 पिढ्यात कधी आषाढी वारी चुकली. कसलाही प्रसंग आला तर आपल्या घराण्याची वारी टळली. आता आतापर्यंत तुझ्या वडिलांनी केली, आजोबांनी केली, पंजोबांनी केली, पण आता तुला ती वारी करावीच. त्याला तर काही त्याचा नाद. पण 6 महिने वारी, तोपर्यंत 4-8 दिवसाला आई सांगत असते, बाबा तुला गेलं. त्याला तर आषाढी वारीला पायी जायचं म्हणजे डोंगरच दिसतोय. काय करावं मग. ते 1-15 दिवस प्रस्थान राहिलं, तोपर्यंत शेजारी गावातलं किंवा शेजारच 1-2 असे गावगडी सूद येत होते त्याच्या मापात. मग कुठल्या दिंडीत जायचं बाबा. मग हाय आपली दिंडी बापूची, सरई असते काय आपल्या परिचित माणसे, जाऊ बा त्याच्यात. बरं दिंडीत आलं ते पिशी भरतय, पण काय भजनाजवळ राहते, येणं करायजवळ चालतंय, कोणतं भजन आहे काय घेत नाही. पत्रिका हातात घेतलं ना त्याची दुपारची घेतल्या असतात. सकाळी उठलं की दिंडीच्या पुढे निघून जातात. ते कोणतं भजन म्हणते तेही मिळणार नाही. दिंडी पुढे चालली कितव्या नंबरला त्याचाही तपास नाही, ते ठेप्याला जातं फक्त. ते कसं तरी दर मुकाम 10 मिला वाखरीला गेला आणि तिथून वाखरीला दिंडी तोपर्यंत पुढे निघून जातं. ते पंढरी येतं फिरून ते जोडीदार म्हणतो, आता चल झाली नाही एकदाची बाबा. म्हणतो अरे आज दशमी, उद्या पर्व काळे एकादशी, थांबू. ते बळबळ थांबतं. पण एकादशी दिवशी दुपारूनच त्याला म्हणतो, आता मला काही इथं, आता मला इथं उभं भार सुटते, काही कर बाबा. आता ते झालं ना म्हणलं, तू पर्व काळ का काय, चल बाबा. तो म्हटला अरे पौर्णिमेपर्यंत आपल्याला काही खाल्यापर्यंत राहणं शक्य नाही, पण निदान द्वादशीचं पारणं तरी. तो म्हटला पारणं तुला एखाद्या आश्रमात घालतो बुवा, हवे रोडला. काही एवढे गंडाड वाढ करीत येताना 10व्या खात्यात घोसडीचे, म्हणजे लाजत नाहीत. वारीला गेल्यावर तरी आपली नीट नाटकी नाही. काशी करा म्हटलं मी. हिरवी तर नको तिथं खाता, नको त्यांचं खाता. निदान वारीला गेल्यावर तरी निदान किमान हाटेलाने खाऊ नये, धाब्याने खाऊ नये. महागारी आल्यावर आता तुम्हाला जसं करायचं तसं करू शकता, पण निदान वारीचा काही नियम आहे, त्याचे धर्म. पण दिंडीत काय नाही तुम्हाला. अहो दातेच एवढे झाले आता. पूर्वीचा काळ होता, एक 30 वर्षाच्या मागचा काळ, दिंडीत सुद्धा अडचणी होत्या. पंगत द्यायला बी लोक कानपूर करायचे नव्हतं त्यांच्याकडे. आज काही दिंडीत तुम्हाला समजा निघाल्यापासून महागारी तर रोज वेगळा मेनू आहे. मग एवढं असून तुला अजून तिकडे खावाच वाटतंय म्हणजे की लयच हलकट आवला झाली ना. बरं ते ज्यांच्या हाताचं खातो ते 5-5 दिवस आंघोळ्या करीत नाही. त्यांचं बघ तू बाकीचं ते हाय कोणाचे कुठून आणलेले ते, तरी तुला ते गोड लागते. पण सात्विक अन्न खाऊ वाटत नाही. हे अधोगतीच लक्ष नाही. यालाच कलियुग म्हणायचं. कलियुगामध्ये चांगल्या रूढी परंपरा सोडून माणसं नको त्या मार्गाने परमार्थात सुद्धा जायला लागली. हा कलीचाच प्रभाव आहे. महाराज उघड म्हटले का, ऐका कलीचे महिमा. असत्यासी रिझले जग, पापा देती अनुमोदन करती हिळन संतांचे. काही माणसे बघा चांगलं नकोच वाटतंय. परंपरेचे माणसं नको आपल्याला, परंपरेचं ऐकायला नको, परंपरेच्या माणसाचा सहवास नको. ज्यांच्यामुळे परमार्थाची उंची खाली चालली त्यांच्या सहवासात गेल्यावर तुम्हाला नरकातच घेऊन जाते ना. ते कीर्तन सुद्धा कोणाचे ऐकावं याला सुद्धा शास्त्र आहे. येतंय का लक्षात. कीर्तन कोणाचे ऐकावं याला सुद्धा शास्त्र आहे. कोणाचं ऐकल्यानंतर मोक्ष मिळतो, कोणाचं ऐकल्यानंतर
फक्त पुण्यच प्राप्त होतं आणि कोणाचं ऐकल्यानंतर नरकात जावं लागतं, याला सुद्धा नियम. मग आपल्याला कोणाचं ऐकून नरकात जायचंय, पुण्य प्राप्त करून घ्यायचंय का आपला उद्धार करून घ्यायचा, हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण कलीचा प्रभाव असल्यामुळे तुमच्यावर चांगल्यापेक्षा वाईटाचा पगडा जास्त, वाईटाचा पगडा जास्त आहे. बरं, याच्यात अनाधिकारी माणसं आले संप्रदायात सुद्धा, म्हणजे सांगणारे ना नाही, नियोजन करणारीच अनाधिकारी माणसं, नियोजन करणारी अनाधिकारी माणसं आली की ज्याला संप्रदायाची काहीच अक्कल नाही, हरिपाठ पाठ नाही, काकडा पाठ नाही, वारी का वकील नाही, त्याला एखादं सोमवार कळत नाही, तो झाला काय. ते म्हणणार नाही नाही ते घ्यावंच लागत की, तर कोणी आता मोठा गडी गावाचा मोठा कोणी ऐकलं नाही घ्यावंच लागत नाही. तर माणसं आता जुने वारकरी जरी नियमाचे असले तर त्यांना वाटतं मोठा गडी सब्जेक्ट पचका तरी त्याच्यापेक्षा चलू दे बाबा बंद पडण्यापेक्षा असं चाललंय ना सध्या. त्याचं नाही ऐकावं तर सध्याच घोटाळा घाली, मग बरं बोल तो म्हणा 2-4 बरे हो, मग ते तसलेच बोलणार की जेणेकरून गाव नरकात जाईल, तसलेच नमुना घेऊन येणार. याचा अर्थ असा झाला की आपल्याला सुद्धा आपण त्याचा कारभार करतोय म्हणजे आपल्याला त्याच्यातली काही अक्कल असली पाहिजे. परमार्थातली काहीच आपल्याला नियम नाही, माहीत नाही, एखादच कळत नाही, पाळीत नाही, तो हरिपाठ पाठ नाही, आणि तू कुठं महाराजाची उंची कमी नादिक शोधायला निघाला, तुला काय कळणार आहे. एक तर कीर्तनकाराने काय सांगावं, याची कीर्तनकाराला बी अक्कल पाहिजे. ही गादी कुणाची आहे, नारदाची गादी. या गादी कीर्तनात काय सांगावं हे माझ्या नाथ महाराजांनी स्पष्ट केलंय. पहिलं भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, काय सांगितलंय, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. याच्या सांगितलंय का कविता म्हणायचं, गाणं म्हणायचं, शाहिरकी करायची सांगितली का, ते वेगळं स्टेज आहे, ही नाही. इथं उच्चारायचं असलं तर प्रमाण, उच्चारायची असली तर ओवी, आणि उच्चारायचा असला तर श्लोक. त्याच्यापेक्षा सांगतो भक्ती ज्ञान वैराग्य फक्त इथं सांगायचं. एक प्रमाण ओवी श्लोक सोडून काहीच उच्चारायचं नाही. 2 आणि चरित्र सांगायचं असलं तर एक तर देवाचं किंवा संताचं. एक राजा होता, एक प्रधान होता. कशाला सांगतो राजा प्रधान, तिथं लेकर झोपी लावायची का गोष्टी सांगून. एक आटपाटनगर होतं, तिथे एक राजा राहत होता, 2 प्रधान होते. ही जागा आहे का, ते लेकर झोपायसाठी राजाच्या प्रधानाच्या गोष्टी सांगायच्या, कीर्तनासाठी नाही. ते आलं ध्यानात. मी कशा करता सांगत होतो, आपला विषय काय चालला होता, परमार्थामध्ये कुठलंही कर्म करताना त्याच्यात प्रेमाची आवश्यकता आहे. नाथ महाराजांनी प्रेम का मागितलं देवाकडे, प्रेमाशिवाय परमार्थाची साधना फलद्रूप होत म्हणून प्रेमाची मागणी केली. दुसरं कारण सांगतो, मग देवाकडेच का मागितलं. प्रेम दुसरीकडे भेटत नाही का, ग्रंथ शिकून भेटत नाही का प्रेम, आहे का. ग्रंथ शिकून ज्ञान मिळवता येतं, हे लक्षात ठेवा. ग्रंथ शिकून ज्ञान मिळवता येतं, ग्रंथ शिकून प्रेम मिळवता येत नाही. माझं मत नाही, नाथांचंच मत आहे. ज्ञान सांगता ती सुगम, भक्ती रहस्य गुह्य परम, कृत्रिम प्रेम लाविल्या न लगेना. ग्रंथ शिकून ज्ञान मिळवता येईल, प्रेम मिळवता येत नाही. प्रेम हे देवाकडून मिळालं तरच मिळतं. कशावरून, भगवान सांगतात त्यावरून. भगवान म्हणतात अर्जुना, जो जो माझ्याकडे येणारा भक्त आहे, भगवान म्हटले ज्याने जे जे मागितलं मी त्याला ते ते दिलं. काय काय, भगवान म्हटले कुणी स्वर्गाची इच्छा केली मी त्याला प्राप्ती दिली, कुणी वैकुंठाची इच्छा केली, कुणी कैलासाची इच्छा केली, कुणी मोक्षाची इच्छा केली, कुणी भौतिक विश्वातले भोग मागितले. अर्जुना, मी ज्याने जे जे मागितलं त्याला ते ते दिलं. पण भगवान म्हणतात अर्जुना, जो माझा निश्चिम भक्त आहे, त्या माझ्या खऱ्या भक्ता करता जे साजूक प्रेम सुख, कसलं प्रेम सुख, साजूक प्रेम सुख आहे, ते अर्जुना मी माझ्या खऱ्या भक्ता करता ते जतन करून बाजूला ठेवतो. सप्रेमला लागी ठेविले जतन, भगवान म्हणतात. याचा अर्थ प्रेम कोणाकडे, देवाकडे. हे भगवान म्हणतात ना, मी माझ्या खऱ्या भक्ता करता साजूक प्रेम सुख मी जतन करून ठेवलं. सप्रेमला लागी ठेविले जतन, भगवान म्हणतात. म्हणजे प्रेम भगवंताकडे
भगवंतानी जतन करून ठेवलं. कशाप्रमाणे? तुमचा व्यवहार सांगतो. आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीत एखाद्याच्या घरी काही छोटा मोठा कार्यक्रम आहे, सत्यनारायणाची पूजा आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, आणि त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सगळ्या माता भगिनीला आमंत्रण दिलं, 5 वाजता या. आता आमंत्रण दिलं म्हणजे जाणं. हा 5 वाजता ती माता भगिनी तिचं सगळं साडी वगैरे आवरून सावरून घाई गडबडीने निघाली. घराच्या बाहेर पडली की तिचं माग असतं एवढं एवढं. लगेच मागं पडतं, मम्मी. मग तिला माहिती आहे आपल्याला त्या कार्यक्रमात जाऊन पटकन माघारी यायचं. ते रडत जरी निघालं तर ती आपल्या सासूबाईला, आत्याला सांगते, आत्या त्याला जरा सांभाळा, मी आलीच थोड्या वेळात. ते रडतं तरी ती त्याला सासूजवळ ठेवून निघून जाते. तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, ती मांडलेली सत्यनारायणाची पूजा. तिथं गेल्यानंतर तिने दर्शन वगैरे घेतलं, ते पंचामृत दिलं, ते देतात ना हाताने, ते पंचामृत घेतलं तिने. पुढे गेल्यावर आंब्याच्या पानावर छोटा प्रसाद दिला, एवढा एवढा. आंब्याच्या पानावर देतो ना, कोणता पदार्थ असतो तो? रवा शिरा काय म्हणत असतो. टेस्ट कशी असते त्याची? टेस्ट कशी असते त्याची? एकदम स्वादिष्ट असतो का नाही? पंक्तीतल्या वणी असतो, पंक्तीतल्याची गोळ वाढते, तसला असतो का त्याची चव? का? तो ब्राह्मणाने बनवलेला असतो. भरपूर साखर, भरपूर तूप, पिस्ते, बदाम, काजू सगळं टाकलेलं असतं. टेस्ट त्याची एकदम स्वादिष्ट असते, पण वाटणार एकदम चिकाट असतं. कारण एवढ्या स्टीलच्या बघूल्यात तर त्याला की भोसलेवाडी वाटायला हवं. एवढंच धरीत आहे माप, आंब्याच्या पानावर देते असं. ऐका, जी माता भगिनीने तो प्रसाद घेतला आंब्याच्या पानावर, आता ती लहानपणापासून तो प्रसाद खात आलेली ती माता भगिनी, अनेक सत्यनारायणाचा तिने खाल्लेला आहे. त्याची टेस्ट कशी, तो किती स्वादिष्ट आहे हा तिला माहिती आहे ना. पण एवढा स्वादिष्ट प्रसाद आहे म्हणून ती माता भगिनी लगेच गपकन खाऊन नाही घेत. त्याच आंब्याच्या पानात जुन्या म्हाताऱ्या पादरातच बांधून आणायच्या का नाही? ती किती किमतीची साडी असली तरी त्या कोपऱ्यात ती प्रसाद बांधून घेऊन येणार. आताच्या काही पदरात बांधील, मग आता ती कातड्याची एक पिशवी असतील बघला तिच्या, त्याच्यात टाकून आणि त्याचा पदरात बरस म्हणते त्या. आता मी मराठवाड्यातला बोय, मला काही इतकं लई बार करायचं नाही. आमचं काय हातभर इकडे हातभर तिकडे ढोबळ असतं ते बघा. पण एवढा स्वादिष्ट प्रसाद तो जतन करून ती माऊली आणते. कोणा करता? हा, कारण तिचं सर्वस्व प्रेम आहे. कोणावर? त्या लेकरा करता तो स्वादिष्ट असलेला प्रसाद ती जतन करून आणते ना. तसं भगवान म्हणतात, बाकीच्यांनी जे जे मागितलं मी त्याला ते अर्जुना दिलं, पण माझ्या खऱ्या भक्ता करता जे साजूक प्रेम सुखे तिने जतन करून बाजूला ठेवलं. सप्रेमाला लागे ठेवले जतन. याचा अर्थ प्रेम कोणाकडे? प्रेम कोणाकडे? देवाकडे. आणि त्या प्रेमाशिवाय, ते प्रेम मिळाल्याशिवाय परमार्थाची साधना फलद्रूप होत नाही. म्हणून प्रेम देवाकडे मागितलं का? इतर ठिकाणी मिळत नाही. मी अगोदर तुम्हाला उभी सांगून गेलो भागवतात मी, ग्रंथ शिकून ज्ञान मिळवता येतं, प्रेम मिळवता येत नाही. प्रेम हे देवाने दिलं तरच मिळतं. कारण प्रेम कोणाकडे? देवाकडे. आणि देवाने दिलं तरच मिळतं, अन्यथा मिळत नाही. नाही. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय देणे, न धरावी मने सुखी देश काळाची. ह्यांच्या काय गाथा पाठी काय? प्रेम देवाचे हे देणे. काय म्हटलं? प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे, न धरावे मने शुद्धी देश काळाची. प्रेम देवाचे हे देणे, प्रेम देवाने दिलं तरच मिळतं, अन्यथा मिळत नाही. म्हणून देवाकडे मागितलं एक.
प्रेमाशिवाय परमार्थातली साधना फलद्रूप होत नाही, म्हणून त्या प्रेमाची मागणी केली. बघा, परमार्थामध्ये जे जे आपण कर्म करतो, पूजा करतो, करताना त्याच्यात प्रेम असलं नाही तर काही काही माणसं नाविलाजाने काढतात. ती करावाच लागते, देव आहेत घरात म्हणून. कारण वडील करीत होते बाबा, आता ते गेल्यानंतर आपल्याला आई सांगत असते बाबा हे तुला रोज केलीच. त्याला काही आदर नाही, त्याच्याबद्दल प्रेम नाही, पण त्याला माहिती हे देव धुवून एकदा गंध लावून ओवाळल्याशिवाय चहा नाश्ता येत आतून येत. मग ते आंघोळ केल्यावर त्याला ते डोंगर दिसतो, ते घाई गडबडीने कसे तरी देव धुतो. म्हणजे त्याला प्रेम नाही पूजेबद्दल. त्याने देव धुतले काय आणि भांडे घासणारीने भांडे घासले काय. तिला माहिती एवढे घासून पुसून ठेवल्याशिवाय त्याला प्रेम नाही ना. तू देव धुतले काय भांडे धुतले काय, फरक काय त्याच्यात. परमार्थामध्ये जे जे कर्म करतात ते कर्म करताना, श्रवण करता, पूजापाठ करता, व्रतवैकल्य करता, वारी करता, हे सगळं करताना त्याच्याबद्दल काय पाहिजे, प्रेम पाहिजे. नाही तर काही काही माणसं कर्म करतात पण प्रेम नाही. आणि काही काही माणसं प्रसन्न दिसत नाही ते परमार्थात. काही काही माणसं भजनात राहतात पण चेहरा बघितला ना त्यांचा भजन म्हणतात वाटतं कोरोनात एवढेच राहिले असे दिसतात. ते थोडीली गौरी दिसे जायचा कोंडावरी. आणि काही माणसं भजन म्हणतात पण प्रसन्नता बिलकुल नाही. बघा, प्रसन्नता जर भजनात नसेल तर भजन म्हणूनही उतार होत नाही सर. भजन म्हणूनही जावं लागतं कुठं. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे तुझे ना, नरका जाणे तुझे ना, नरका जाणे तुझे ना. माझ्याकडे बघून तर ठेका धर. अंदाज बघा, मी तसली चाल म्हणेन का तो ठेका धरला. अंदाज तरी बघ ना तुम्ही. विठाला विठाला भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके ना. तसलं भजन म्हणूनही नरकात जावं लागेल. आणि मग बऱ्याच वेळेला कधी कधी लोक महाराज घडतं काही जे असे संप्रदायात वावरणारे जे गुन्हे जे आहेत ना, गायणारे वाजवणारे हे वेगळे, पण ज्यांचा संप्रदायाशी संबंधच आला नाही पण गाणारे ते बघा, चाल म्हणताना कधीतरी त्यांना बोलवतात किंवा भजन म्हणताना सुद्धा ते अभंगाची शब्दाची एवढी वडाताण करून टाकतात की त्याच्यामुळे त्याचा अर्थ बदलतो अभंगाचा. म्हणजे अजून बऱ्याच लोकांना हे माहित नाही अभंगासाठी चाल असते का चालीसाठी अभंग आहे. चालीसाठी अभंग आहे का अभंगासाठी चाल असते. अभंगासाठी चाली, चालीसाठी अभंग नाही. चाल तुझी कसली असं नाडी फिरी त्याच्यासाठी अभंग फिरितो का तसा त्यानं फिरिल्यावर असं नाही चालत ना. पण बऱ्याच वेळेला माणसं त्यांना मग त्याच्यासाठी प्रमाण लिहिलं, राग आळवितो ना ना काय गातो ते कळेल, हे सुद्धा गात्यात प्रमाणात. मला वाटतं एक 17-18 वर्षापूर्वीचा काल आहे. अजून ते महाराज आहेत, रघुनाथ महाराज धामणगावकर, रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे शिष्य, ब्रह्मचारी. म्हणजे आमच्याकडे आता मदन महाराज, हे वामन भाऊ, ही सगळी मंडळी गेल्यानंतर आज ते योग्यतेच्या आता 108 वर्षाचं वय बाबांचं ब्रह्मचारी जीवन. अजूनही कीर्तन करतात पण आता काही उभं राहणं शक्य होत नाही. पण लोकांचा एवढा आग्रह असतो, खुर्ची व्हायना पण बसून अर्धा का तास होईना पण काही काही 45-45 वर्ष झाले त्यांची कालेज कीर्तन अर्धा तास केलं तरी लोक समाधानी. परंपरा आहे ना, शेवटी साधू आहे. एक 17-18 वर्षापूर्वी आमच्याच बाजूच्या गावाला कीर्तन होतं, वडगाव म्हणून गाव आहे. वेळ होता, चला ऐकू बाबाचं कीर्तन. आम्ही गेलो, नेमकीच चालू आहे काय, मला गर्दी भरपूर असल्यामुळे आणि मागू बसलो, काय सिस्टमाना म्हणून पुढे तरी जायचं बसलो. ते परळी भागातले 2 गाणारे होते. एकाचं मुंडेचं आडनाव होतं. त्यांनी ते बाबांचा अभंग होता, तुम्ही संत मायबाप कृपावंत काय निपतित कीर्तिवान. आणि ते त्यांनी ठाईची चाल धरली. ते चाल सुद्धा माझ्या लक्षात भिंडलास रागातली चाल माझी. चोप कोणाचं काय काम असतं त्याचाच मेळ नाही. चोपदाराचं हे काम असतं, मधून कोणी उठू नये, कोणी बोलू नये, बैठक व्यवस्थित बसली पाहिजे, कोणी गोंगाटा नाही केलं पाहिजे, हे काम आहे कोणाचं. एवढी पावर आहे. ते
फक्त तू निघून उभा राहते जसं काय महाराज आता पळून जायचे असं नसतं. ज्याचे त्याचे काम ज्याने त्याने करायचे असते. आपलं काम सोडून दुसरं केलं का मग त्याचा घोटाळा होत असतो. चोपदाराचं ते काम आहे. मध्ये कोणी उठू नये, बोलू नये, बैठक व्यवस्थित बसावं, अस्तव्यस्त बसू नये. हे सगळं जिथले तिथं करून घ्यायचं काम आहे. कोणाचं? हा, हे काम आहे. पण आता इकडं इथं कसं आहे मला माहित नाही. काही चोपदार विना घेतात, भलत वाकडं तिकडं नाचत विने करायचं होतं. हे चोपदाराचं काम नाही. विनेकरणेच यायचं, दर्शन घ्यायचं आणि गपचीप जाऊन उभं राहायचं. ही पद्धत आहे, ही परंपरा आहे. हे 5-10 वर्षात हे फॅड काढलं का त्याला एखादं प्रमाण आहे का बुवा? विना घेऊन वाकडं तिकडं नाचत जाणे असं गात्याप्रमाणे. अशी ज्ञानेश्वरीत उभी, भागवतात उभी, रामायणात आहे का? मग नको ते कशाला कुठाने लागते तिथं? त्यांना दाखवायसाठी. हे काय तुम्ही सगळेच नाचले, डान्स केला तरी म्हणते एवढा भाऊ आहे म्हणून ज्ञानोबर आहे तुकोबरायला काय वाटल याचं बघा. हे लोकांचं नका बघू. विढाला त्याच्यामुळेच ना इथं काही सांगितलं, कोणी काही सांगत आहे तरी लोक म्हणतात. मग ज्या अर्थी असल्या मूर्खाला करतो त्या अर्थी तुझ्याच बुद्धीची पात्रता एवढी खालावलेली कुत्रे पाणी प्यायची लायकी नाही त्याच्यात. याच्यापेक्षा शब्द नाही का? चाल आपला काय चाललं होतं विषय? शब्दाची वडतांच बिंबलाच रागातली. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत, तुम्ही संत माय. हे चाल म्हणलं ते आवर्तन म्हणलं, मागचं आवर्तन म्हणलं. आता ते बाबा वय झालेलं, बाबा त्याला म्हटले. आणि बाबा बघा कुणी केवढाही कीर्तनकार असो, गाणारा असो, वाजणारा असो, त्याला चिमण्याच म्हणणार. काय म्हणतात? अजूनही कधी आला योग तुमच्या जीवनात तर बघा, कधी दर्शनाचा जरी योग आला तरी बाबा म्हणणार आहे चिमण्या बरं आहे तुझं. तो संसारिक असो, पारमार्थिक असो. बाबा हळूच त्याला मागून म्हणायचे, अरे चिमण्या मायबाप शब्द जोडून आला पाहिजे. त्याचं लक्षात नाही. त्याने पुन्हा धरलं, तुम्ही संत माय, बाप कृपावंत. आणि बाबाचं म्हणणं कसं होतं? तुम्ही संत माय बाप. माय आणि बाप हा शब्द जोडून आला पाहिजे असं बाबाचं म्हणणं होतं. तुम्ही संत माय बाप असं यायला पाहिजे. ते तेवढंच म्हणायचं, तुम्ही संत माय. आणि मग म्हणायचा जे विठ्ठल झाल्यावर बाप कृपावंत, तुम्ही संत माय. बाबाचं म्हणणं असं होतं, तुम्ही संत माय बाप असं म्हण. ते दुसरंही आवर्तन म्हटल्यानंतर बाबा म्हटले, अरे मायबाप शब्द जोडून आला पाहिजे बाळा. तो म्हटला, बाबा माय बसायली टाळात, बाप नाही बसत. तो काय म्हणतो बाबाला, माय बसायली टाळात, बाप नाही बसत. म्हणजे त्याला काय म्हणावं तेच कळा ना. अलग लक्षात. याला म्हणतात राग आळवितो नाना काय गातो ते कळेना. आलं लक्षात. तुम्ही भजन म्हणताय, कमी अधिक येऊ द्या, ताला स्वराचं ज्ञान कमी अधिक असू द्या, पण प्रसन्नता असली म्हणून तुकोबराय म्हटले ना, वेडा वाकुडा गाईन परिमी. नाही तर लय सूर्यल गातो, सगळंच गातो, पण परमार्थाबद्दल असताच नाही. म्हटले लय गाणार आहे पण वारीला येत गातो, पण वारीला कधी येत काय? त्याच्या गाण्याला पेटवायचं आहे. म्हटलं गाणं चांगलंय, त्याचं वाजी नव्हतं रे, पण दिंडीत आल्यावर त्याला द्यावं लागते 17,000 दिंडीत. अरे दिंडीत पैसे घेऊन भोसडीच्या नरकात असेल ना, दिंडीत कायला पैसे घेतो? दिंडीत जायचं हे आपल्या उद्धारा करतात. दिंडी चालका उपकार नाही आपला. कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, वाजीर असो, गाणार असो, दिंडीत पैसा घेतला तर भोसडीच्या नरकातच जातात. वेगळी व्यवस्था नाही. तू भजन म्हण, नाही कीर्तन कर. दिंडी ही स्वतःच्या उद्धारा करताय. दिंडी चालक कोण आहे, त्याची बॉडी कोण आहे, काय आपल्याला काय घेणं नाही. आपण वारी करतोय ना त्यांच्या बरोबर. एवढंच नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो, गाणारा, वाजणारा, कीर्तनकार, प्रवचनकार
दिंडीत रहित कोण्या महाराजाची असो नाही तर कोणाची असो गेल्यावर आपली पहिली द्यायची काय ते सुद्धा चुकायचं नाही. कारण गाणारा असला वाजणारा माझ्यासारखा कीर्तनकार असला जर एखाद्याच्या दिंडीत चालू तर ते कशी विषय मागते ना आपल्याला महाराजाची घ्यायची. मग कशाला घ्यायची म्हणजे महाराजांनी द्यायची नाही असं नाही. आमचे जुने काही वारकरी माणसं सांगायचे बाबा वारीला गेल्यानंतर आपल्याच्याने दुसऱ्याला नाही अन्नदान करता आलं तर करू नका पण आपलं खाऊन तरी वारी करा तर फल भेटत असत बरं का. कोणा दिंडीत जात असतो कोणा दिंडीत जातो पैसे देतो का बोल कसली दिली तरी पुढच्या पर्यंत देतात तुम्हाला ती कला सांगतो. विठाला विठाला मी बोलतो म्हणजे तू माझ्यात नेम येतो. आमची गावची दिंडी मी परमार्थात यायची अगोदरची ते तर मला आज पहिले मागत होते पहिले मी बी देत होतो आज मी चलतो त्याच्यात कीर्तन करतो वाटायला 2-2-3 ते मला मागू शकत नाही ना. मागू शकत नाही म्हणजे आपण द्यायची नाही असा अर्थ नाही त्याचा. आपण वारी करतोय आपल्या करता करतो कोणावर उपकार नाही दिंडी चालकावर उपकार नाही साधू संतांवर देवावर आपला उपकार नाही. आपण आपल्या उद्धारासाठी करायचे आणि म्हणून आपल्या नियमात करायचे. मी तुम्हाला असं म्हणत नाही ना सप्ताह एखादा फुकाट कर नाही असं म्हणत नाही तुम्ही बायका पोरं सोडून इथं राहणारे 8 दिवस मी म्हणत नाही यांच्याकडून काही घेऊ नका असं माझं तो मत नाही. माझा प्रश्न दिंडी पुरता आहे प्रश्न दिंडी पुरता आहे. दिंडी ही वारी आपल्या उद्धारासाठी बाबा हो. त्याच्यात काही आपला मोठेपणा सुद्धा बाजूला ठेवायचा. मी केवढा आहे मला कोण मानित काय खातं कोण ते खात बसायचं नाही. आपलं दिंडीत जसं असेल तसं रावटी तर रावटी चिखला तर चिखला जसं असेल नाही खाली जागा तर पुढे आयुष्य काढायचं का तिथं 15 दिवसाचा प्रश्न आहे ना. जसं असेल बाकीचे भोळे भाबळे वारकरी ह्याच्यातच भगवंताचं स्वरूप आहे. त्यांच्यात मिळून मिसळून भजनाचा आनंद फक्त घ्यायचा वारी करून परत यायची असते. त्याच्यासारखा आनंद कुठंच नाही तरी भुवनात नाही. विडाला आपल्याला हे सांगतोय वारी करताय भजन करता पारायण करता नित्यनेम करता हे सगळं करताना काय पाहिजे प्रेम पाहिजे. नाथ महाराज म्हणतात ना प्रेमाविन भजन नाकाविन मोती प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी. बघा भजन करताय तुम्ही जर प्रेम नसलं त्या भजनात तर त्या भजनाला किंमत नाही. मग परमार्थातलं कुठलंही कर्म करताना कुठलंही साधन करताना त्याच्यात खरी गरज आहे कशाची प्रेमाची गरज आहे. आणि ते प्रेम देवाशिवाय भेटत नाही. प्रेम देवाचे हे देणे म्हणून नाथ महाराजांनी परमार्थाची साधना करताना ज्याची गरज आहे ते प्रेम आहे आणि देवाशिवाय मिळत नाही म्हणून देवाकडे मागितलंय. द्यायचं असेल भगवान तर प्रेम सुख देई प्रेम सुख देई का प्रेमा विना नाही. बघा नुसतं नाथ महाराजांनी देवाकडे मागितलं असं नाही. तुम्ही सगळ्या संतांची गाथा पहा प्रत्येक संतांनी प्रेमाची मागणी तिथंच केली. कोणाकडे नाथाने कोणाकडे मागितलं देवाकडे. चला तुकोबाराईकडे जर गेलो तर तुकोबाराई सुद्धा कोणाकडे मागितलं तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा प्रेम वाहतुकी पाठवा. ज्ञानोबरायचे प्रमाण पहा नामदेवरायचे पहा इतर संतांची सगळ्या संतांनी प्रेम देवाकडेच मागितलं का प्रेम देवाकडे आणि देवाने दिल्याशिवाय मिळत आणि त्या प्रेमाशिवाय परमार्थातली साधना फलद्रूप होत नाही म्हणून देवाकडे मागितलं. द्यायचं असले तर भगवान प्रेम द्या. प्रेम सुख देई प्रेम सुख देई
प्रेमाविन नाही समाधान. वर टाइम नाही, सुरुवातच 9ला नाही केलेली. आम्ही आपण तिथं काय म्हणू, 7 वाजले तरी सुरू करण्यात, म्हणजे अजून मी माझ्या नियमातच, इथून पुढे गेलं तर अजून मी माझ्याच नियमात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही. एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये भक्ती आणि प्रेम याला विशेष महत्व आहे. ज्ञानापेक्षाही भक्तीला आणि प्रेमाला विशेष महत्व आहे. का सांगतो आपल्याला, भक्ती ही आई. भक्ती ही कोण आहे? आई. ज्ञान वैराग्य धर्म हे लेकर आहेत तिचे. काय ते म्हणजे भक्तीला विशेष संप्रदायामध्ये महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. का भक्ती ही आई, तिच्या पोटी हे सगळं जन्माला आलेलं आहे. नाही तर प्रमाण फक्त सांगून जातो, आता म्हणत नाही. भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान. काय म्हटलंय? भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान. दुसरं प्रमाण सांगतोय, भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, बोध काकडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती. काय प्रमाण हे? भक्तीच्या पोटी बोध. बोध या शब्दाचा अर्थ सुद्धा आहे ज्ञानच. बोध या शब्दाचा अर्थ आहे काय? ज्ञान. हे प्रमाण सांगतोय, भक्तीच्या पोटी बोध म्हणजे ज्ञान. कुणाच्या पोटी? भक्तीच्या पोटी बोध म्हणजे ज्ञान. पहिलं प्रमाण सांगितलं, भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान. दुसरं प्रमाण असं सांगतोय, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्ती पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. या म्हणावं लागत, पण भक्ती असली त्याच्यापेक्षा सोपं सांगू. एखाद्या माता भगिनीला भोजनाचं आमंत्रण दिलं, कशाचं आमंत्रण? मग तिचे बारकाले रिपीट 2-4 त्यांना सेपरेट आमंत्रण द्यावं लागतं का? तिचे 2-3 बारकाले रिपीट लेकरे, त्यांना सेपरेट आमंत्रण द्यावं लागतं का? नाही. आई पुढे निघाली जेवायला की लेकर, बरोबर आहे. कोंबडी पुढे निघाली की पिलं ओळखा माग निघतोच ना. तसं भक्ती आई आहे. पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. लक्षात ठेवा. म्हणून संप्रदायामध्ये प्रेम आणि भक्ती याला विशेष महत्व आहे. आता उद्या आपला काल आहे ना, त्या काल्याला प्रसाद खातो आपण. कोणता? दही आणि हे दोन्हीच प्रतीक आहे. ते बापू, दही हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि लाही हे भक्तीचं प्रतीक आहे. म्हणून संप्रदायामध्ये भक्ती आणि प्रेम याला विशेष महत्व आहे. मग मला सांगा, जीवनामध्ये भक्ती नसेल आणि प्रेमही नसेल, त्याने ज्ञान कितीही मिळवलं, किती पदव्या लावून घेतल्या, डिग्र्या मिळवल्या, किती ज्ञान मिळवलं, तर त्यांनी मिळवलेलं ज्ञान कसे? नाथ महाराज म्हटले, रांडविनी जीवी शृंगार पै केला, प्रेमे विन झाला ज्ञानी. जैसा श्री म्हटलं की तिचा मुख्य अलंकार आहे. कपाळाला श्रीचा मुख्य अलंकार सांगतो. कपाळाला आणि गळ्यात हा मुख्य अलंकार आहे. बाकीचे अलंकार असले तरी चालतात आणि नसले तरी सुद्धा चालतात. एखाद्याची परिस्थिती नसली तरी सुद्धा फक्त काय पाहिजे? मंगळसूत्र असावं कपाळाला, कुंकू. बाकीचे असले तरी ठीक आहेत, नसले तरी ठीक आहेत. पण असं एखादीकडे सगळेच अलंकार आहेत, म्हणजे श्रीमंत येते. म्हणजे आता काय चंदू काका सरापाने नवीन जेवढे काढले असतील, आपला हार, बुटाणे हार, सांडील हार, काय असेल नसेल ते जेवढे नवीन प्रत्येक भागातले अलंकार वेगळे, सगळे अलंकार तिने 1-2 किलोचेच करून आणले. सगळे घातले अंगावर, सगळे अलंकार घातले. फक्त घातलं नाही काय? आणि कपाळाला लावलं नाही. कपाळाला कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही. 2 किलोचे जरी अलंकार घातले, काय शोभा आहे त्या अलंकारात? तसंच इथं परमार्थात
जीवनात भक्ती नसेल आणि प्रेम नसेल, तुम्ही ज्ञान किती मिळवलं असलं तर ते मिळवलेलं ज्ञान सुद्धा तसं आहे. रांडलेली देवी शृंगार पै केला, प्रेमे विन झाला ज्ञानी. म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. विठोबा सर्वाड जाणतील. प्रेम सुखदी, प्रेम सुखदी, प्रेमा विन नाही समाधान. असो या अभंगाच्या काही चरणाचा थोडक्यात शब्दशः अर्थ मी आपल्या समोर ठेवला. जे योग्य आहे ते मायबाप संतांचं आहे, गुरुजनांचं आहे. उपस्थित सर्व गुरुजन, थोडा मोठ्याचं श्रवण करणारे आपण श्रोते, तुलाही उशिरा दिसले मला. सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या, ज्ञानोबराय तुकोबरायच्या, सोपान देवाच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देतोय. संतांचं भजन करा, मग सेवा समाप्त होईल. खाली बसतील. उद्याच काही नियोजन असेल ते सांगितलं जाईल. तोपर्यंत कोणी उठू नका. विठ्ठल जय
रौप्य महोत्सवी वर्षातील आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील जागराची सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण सुनील महाराज झांबरे यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्या पुढे केले. संप्रदायामध्ये भक्ती आणि ज्ञान यांचं महत्व आपल्या अभंगातून महाराजांनी या ठिकाणी विशद केलं. महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीतील ओव्या म्हणाव्यात तर झांबरे महाराजांनी इतक्या पहाडी आवाजामध्ये आणि श्रवणीय, खरंच आज आमचे श्रोते मंत्रमुग्ध झाले. अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या कीर्तनातून आपल्याला जाणवलं असेल संप्रदायाचा वारसा जपणारे नियम जपणारे असे हे महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रभर त्यांची कीर्तन होत आहेत. आज आपल्या भोसलेवाडीमध्ये आपल्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये अतिशय सुश्राव्य असे कीर्तन केल्याबद्दल मी भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं मन व्यक्त करतो आणि भोसलेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते संपत मारुती भोसले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा. पटकन या जरा तुम्ही उभे राहा. चला तात्या या ठिकाणी भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचा सन्मान होतोय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सोपान देव महाराज की जय. यानंतर आज एकादशी असल्यामुळं सकाळी फराळाचा नाश्ता अशोक गणपत भोसले यांनी दिलेला आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी बापूंना विनंती करतो की आपण अशोक गणपत भोसले यांचा श्रीफळ देऊन सन्मान करायचा. त्याचबरोबर दुपारचा फराळ संजय दामोदर भोसले यांनी दिलेला आहे. त्यांचाही सन्मान बापूंनी करायचा आहे. श्यामकांत तात्याबा भोसले आणि संजय दामोदर भोसले यांनी दुपारच्या फराळाची व्यवस्था केलेली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तात्या चला या दोघांनी फोटो घ्या. त्याचबरोबर रात्रीचा फराळ आपल्या खालच्या वाडीचे सामाजिक कार्यकर्ते बबन नारायण भोसले यांनी रात्रीच्या फराळाची उत्कृष्ट असं नियोजन केलं. मी आपण विनंती करतो की आपण पुढे यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आजच्या आपल्या एका दिवशीचा फराळ अनेक वर्षापासून आपल्या खालच्या वाडीचे सामाजिक कार्यकर्ते बबन आप्पा भोसले करतायत. त्यांचंही मी भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या जागराच्या कीर्तनाला बारामतीवरून खास या ठिकाणी उपस्थित आहेत. सासवडला जो आपला जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सोहळा झाला महाराज, त्या सोहळ्यामध्ये बारामती तालुक्याची जबाबदारी आमचे सहकारी गावडे महाराज आहेत. त्याचबरोबर भोसले सर असतील, त्याचबरोबर कदम महाराज, संपूर्ण बारामती तालुक्याची जबाबदारी यांनी सांभाळली. बारामती तालुक्याच्या प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन आपल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी फार मोठं योगदान दिलं आणि 8 दिवस महाराज सासवडला मुक्काम होते सोहळ्यासाठी आणि देहूमध्ये जो सप्ताह झाला त्या सप्त्याला सुद्धा आमचे गावडे महाराज 8 दिवस देहू या ठिकाणी मुक्कामी होते. असं हे वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे सहकारी गावडे महाराज यांचा सन्मान मी महाराजांना विनंती करतो की आपण बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे ते अध्यक्ष आहेत. वारकरी संप्रदायावर फार मोठं प्रेम आहे. मी महाराजांना विनंती करतो की आपण गावडे महाराज सन्मान करायचा. त्याचबरोबर आमचे कोराळेचे दुसरे सहकारी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे भोसले सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी महाराजांना विनंती करतो की आपण तात्या फोटो घ्या. भोसले सरांचा सन्मान करायचा आहे. वारकरी सेवा संघाचे काम करतायत आणि बारामती तालुक्यातील एक अग्रगण्य अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन ही मंडळी सगळी करतायत. त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर गणेश महाराज शिंदे चला आणि निखिल महाराज कदम
चला चला लवकर या, चला चला पटकन पटकन. निखिल महाराज कदम आणि गणेश महाराज शिंदे बारामतीवरून खास या ठिकाणी आलेले आहेत. भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे नायगावचे हे भजनी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. नायगावचा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तालुक्यातील एक नामांकित अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्या अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करणारे या तिघ या या लवकर, चला चला. नायगाव भजनी मंडळ चला, तुम्ही पण या लवकर. बरं या तुम्ही या, चला. अत्यंत उत्कृष्ट असं नायगाव अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन करतायत. नायगाव ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर हो विक्रमारगडे या, 2 दिवस तुम्ही नव्हता होता पण या लवकर, चला श्रीफळ घ्या लवकर या. आज पप्पू आज दिंडी सोहळा आमच्या गावातून निघाला बरोबर 4:30 वाजता. विक्रम या ठिकाणी मी भोसले सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचे. रामकृष्ण हरी. आज आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि काळभैरवनाथाच्या साक्षीनं या ठिकाणी सुरू असलेला रौप्य महोत्सव, अतिशय सुंदर असं देखणं नियोजन आणि महाराष्ट्रातील अतिशय थोर नामवंत म्हणण्यापेक्षा सात्विक भावाचे आणि अधिकार प्राप्त व्यक्तिमत्वांची झालेली या ठिकाणची नाना सेवा निश्चितपणे या परिसराला एक आगळेवेगळं ऊर्जा. आणि तुम्ही नाना सांगितलं की भक्ती आणि प्रेम उत्पन्न झालं पाहिजे, ते देणारे महाराज लोक या वाडीने बोलवलं. निश्चितपणे वाडी ही 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला असं म्हटल्याशिवाय हरकत नाही. आजच्या कीर्तनातून फक्त तुम्ही नानाने सांगितले की प्रेम द्या आणि घ्या. कलियुगामध्ये त्याचीच फक्त गरज आहे, प्रेमाची, लवची नव्हे. आणि ते तुमच्या हृदयामध्ये निश्चितपणे आज नानांनी त्यांच्या चिंतनातून या ठिकाणी व्यक्त केलं आहे. म्हणून मी एवढंच माहिती करोनी उचित प्रेम घाली हृदयात, एवढंच तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन जा. तुमच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अतिशय सुंदर नियोजन केलं, त्याबद्दल एक चांगला उपक्रम. एवढीशी लहान वाडी ना आमच्यासारखं मोठं गाव नाही तरी सुद्धा एवढं चांगलं सुंदर या ठिकाणचे कार्यक्रम होतात. आणि त्याचा आम्हाला त्या प्रेमाने तुमच्या नानांची कीर्तनाची थाट असेल ते ऐकण्याच्या प्रेमाने इथपर्यंत आम्ही आलो. आमच्याकडे वेळ आहे आणि काय धंदा नव्हता म्हणून आज असं काही नाही की नानांचे आम्हाला पत्रिकेत वाचलं की जायचं कधी तुम्हाला नानांच्या शरीरात जाऊ आपण म्हणतं. अतिशय चांगलं काहीतरी आज या ठिकाणी ऐकायला मिळत म्हणून या ठिकाणी आम्ही आलो. म्हणून हे सगळं घडत असताना आम्हाला खूप आनंद होतोय. म्हणून आमच्या बारामती तालुका वारकरी सेवा संघाच्या वतीनं नाना या ठिकाणी जे प्रमुख कोण मंडळी असेल त्यांचा आम्ही एक आमच्या तालुक्याच्या वतीने एक सत्कार करतोय. त्या सत्काराचा स्वीकार कोणीतरी करावा अशी मी विनंती करतो. आमच्या बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय गावडे, या ठिकाणी निखिलदादा कदम आणि नानांनी सुद्धा या ठिकाणी जे प्रमुख असतील त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय, सन्मान करतोय. का करतोय? पोपट नाना या ठिकाणी यापुढं की अशीच सेवा तुमच्या वाडीच्या हातून उत्तरोत्तर घडत जावी. आणि आता रौप्य महोत्सव आहे, सुवर्ण महोत्सवाचं सुद्धा कार्य अफाट मोठं व्हावं ही गैरवनाथांच्याकडे प्रार्थना करतो आणि थांबतो या ठिकाणी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. धन्यवाद भोसले सर. आज आपण बारामतीवरून या ठिकाणी आले, आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर बोरकर पाहुणे, नायगावचे ना बापू, बोरकर पाहुणे या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सन्मान. बोरकर पाहुणे या या लवकर चला. मी कदम महाराजांना विनंती करतो की आपण बोरकर पाहुणे सन्मान करायचा आहे. आणि
बापू महत्वाचा सन्मान पाठीमागे राहिला आहे का, ज्यांच्यामुळं महाराजांची सेवा या ठिकाणी मिळाली. आमच्या यादव महाराजांनी कमीत कमी 10 ते 15 फोन महाराजांना केले की गेल्या वर्षीसारखं होऊ देऊ नका. कायम जवळजवळ 4-5 महिन्यापासून पाठपुरावा केला. या ठिकाणी यादव महाराजांचाही सन्मान होतो. या मी भोसले सरांना विनंती करतो की आपण यादव महाराजांचा सन्मान करायचा आहे. उद्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याचा दिवस. 2 मिनिटं फक्त दिंडी सोहळ्याचं सांगायचं राहिलं. आमच्या भोसलेवाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी असतील, आमच्या सर्व मुली, त्याचबरोबर सर्व तरुण मंडळ या दिंडी सोहळ्यामध्ये उपस्थित होते. संपूर्ण गाव दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाला. सर्व आमच्या महिलांनी दिंडी सोहळ्याचा जो मार्ग होता त्या मार्गावर रांगोळ्या काढल्या. अतिशय उत्साहामध्ये दिंडी सोहळा या ठिकाणी जोशात पूर्ण केला. जणू काही पंढरपूर आपल्या भोसलेवाडीमध्ये अवतरलं होतं अशा पद्धतीने ध्येयबान हरपून फुगड्या खेळल्या. अतिशय सुंदर, अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. दिंडी सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. उद्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याचा दिवस. काल्याचं कीर्तन गुरुवर्य हनुमंत महाराज रणवरे फलटण यांचं होणार आहे. आणि वेळेबाबत एक सूचना आहे. दरवर्षी आपलं काल्याचं कीर्तन 10 वाजता सुरू होतं, परंतु उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे उद्या बरोबर 9 वाजता काल्याचं कीर्तन सुरू होईल. 9 ते 11 या वेळेत काल्याचं कीर्तन होईल. आणि काल्याचा महाप्रसाद सुनील शेठ डोरे, त्याचबरोबर उज्ज्वलताई सुनील शेठ डोरे, त्याचबरोबर त्यांच्या 2 भगिनी